म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतलं म्हटलं तर खरं खरं काय आणि खोटं काय समजत नाही. कॅमेरा सगळं वा वा, अरे तू टेस्ट तर कर बाई पहिलं. ते जिभेपर्यंत पोहोचतही नाही तू. ओ वाव वाव वा फंटा, अरे त्याच्यात मिठही नाहीये. असं झालेलं आहे बरेच वेळा. त्याच्यात मीठ कमी जास्त काय असतं ते उद्या म्हटलं हा जाऊ दे, तिला त्याचे पैसे मिळतात, ती त्याचं तिचं काम उत्तम कर. की नवीन असं आहे की लंडनला जगातलं सगळ्यात मोठं विठ्ठल रुक्माईचं मंदिर तयार करताय. तर ही वारी आता उलटी चालली आहे. म्हणजे 15 तारखेला त्या पादुका पंढरपूरहून निघतील, 65 दिवसांनी तिकडे पोहोचतील. तो प्रसाद अयोध्येला जो केला तो 7,000 केला. 7,000 किलो किलो हा 7,000 किलो हा आपला शिरा प्रसादाचा. हा. तो 10,000 लिटर कढई कॅपॅसिटी जी होती त्याच्यामध्ये केला. आणि महाकुंभ मेळ्यामध्ये 15,000 किलो कॅपॅसिटीच्या कढईत 11,000 किलो केला. पहिला रेकॉर्ड 2000 साली केला होता. तो सगळ्यात मोठा पराठा, 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा. त्याच्यानंतर पुरणपोळी तयार केली, मग कबाब केला, खिचड्या केल्या, रोजी केली, भाज्या केल्या, भरीत केलं. एकदा त्या मोठ्या कढईत, म्हणजे कढईचा साईज 15 फूट बाय 15 फूट, 6.5 फूट हाईट, तर त्याच्या खाली जाऊन थोडं वर आणणार सगळं. तर त्याच्यामध्ये एकदा जे झालं ते झालं स्वाहा. हा, नंतर मग तुम्ही आणि तुमचं नशीब. 24 तासात किती 14,000 डोसे केले आणि प्रत्येक डोसा माझ्या हातून गेलायचं मला समाधान आहे. आमचा 56 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता मी. आता 24 तास झाला. तो 56 अवर्स होता. भाज्या केल्या, भाज्या नाही तर 750 जवळपास रेसिपी होत्या. भाज्या होत्या, गोड होतं, त्याच्यानंतर सूप होतं, स्नॅक्स होते, भाताचे प्रकार. 56 तास 56 अवर्स 2017 साली केला होता. मी 2 वेळा जाऊन त्याला अपोलॉजीज, सर सॉरी सॉरी. शेवटी तो मला म्हणाल की डोंट से सॉरी, तुम्ही सॉरी म्हणू नका, माझ्यासाठी कोणीतरी काही स्वतः बनवत आहे ही भावना मला पुरेशी आहे म्हणे. किती छान आहे. हा तिकडला गोरा होता. आपल्या इथे पुरणाची पोळी, झुणका भाकर हे मेक्सिकन लोक बनवतात. असं म्हणतात, अन्नदाता सुखी भव. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला फार महत्व आहे. मग उत्तम आणि आपल्याला आरोग्यदायी असं अन्न करून वाढणारा, त्याला अगदी इंग्लिश लोकांमध्ये शेफ वगैरे असं म्हणतात, पण आपल्याकडे त्याला बल्लवाचार्य असा एक शब्द आहे. असाच एक उत्तम बल्लवाचार्य, ह्याला मी ओळखते गेली अनेक वर्ष. तो फक्त लोकांना उत्तम खायला घालतो असं नाही, त्याचबरोबरीने तो उत्तम समाजसेवाही करतो. भेटूया अशाच एका सगळ्यांमध्ये प्रचलित असलेला शब्द शेफ, मास्टर शेफ विष्णू मनोहर. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते? मस्त. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. गेली अनेक वर्ष प्रयत्न केलाय, आता नंबर लागलाय. नाही, पण मलाही वाटत होतं की यार आपण तसे तर खूप सोबत कामं केलंय, पण नंतर तुझे वेगवेगळ्या लोकांचे पॉडकास्ट पाहिजे, अरे यार म्हटलं मला नाही बोलावलं अजून हिने. नाही, आपली वेळ नाही जमली, पण यावेळेला तो योग आला. सगळ्यात पहिल्यांदा या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर, मला तुमच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट पहिली मला जाणून घ्यायची, ती म्हणजे तुम्ही आताच महाकुंभ मेला आणि त्याच्या आधी अयोध्येला म्हणजे राम मंदिरामध्ये जेवढ्या प्रमाणात प्रसाद केलाय, तो सांगा एकदा लोकांना. एकदम मी म्हणजे इतके वर्ष जे काय काम केलं त्याचं फलित किंवा त्याचं फळ म्हणजे मला या दोन्ही संधी मिळाल्या की भगवान प्रभू रामचंद्राकरता मला प्रसाद बनवायला मिळाला आणि त्यानंतर महाकुंभ मध्ये जायला मिळाला. तर किती प्रसाद केला? तो प्रसाद अयोध्येला जो केला तो 7,000 केला. 7,000 किलो 7,000 किलो हा आपला शिरा प्रसादाचा. तो 10,000 लिटर कढई कॅपॅसिटी जी होती त्याच्यामध्ये केला. आणि महाकुंभ मेळ्यामध्ये 15,000 किलो कॅपॅसिटीच्या कढईत 11,000 किलो केला. बापरे. सर, पण मला एक सांगा की तुमच्या नावाबरोबर खूप रेकॉर्ड्स आहेत, 28 रेकॉर्ड्स आहेत. पहिला रेकॉर्ड कुठला होता? पहिला रेकॉर्ड 2000 साली केला होता. तो सगळ्यात मोठा पराठा, 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा. त्याच्यानंतर पुरणपोळी तयार केली, ती केली आपली अंधेरीला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये. पराठा पहिला केला नागपूरला, मग कबाब केला, खिचड्या केल्या, रोजी केली, भाज्या केल्या, भरीत केलं. नाही, माझा मुद्दा हा आहे की ही पहिली प्रेरणा कुठनं तुम्हाला मिळाली की हे आता आपण करायचं?
कसं असतं भार्गवी, नाही का, गरज ही शोधाची जननी असते. बरोबर. आणि त्यावेळी आम्ही नाही पराठा फेस्टिवल ऑर्गनाईज केला होता. बर. आणि तुला माहिती आहे की एखादा चित्रपट आपण बनवतो तर त्याला जेवढा खर्च येत नाही तेवढा खर्च प्रमोशनला येतो. बरोबर. आणि प्रमोशन केल्याशिवाय चित्रपट विकला जात नाही. तर मग तो फूड फेस्टिवल विकला जावा, लोकांनी यावं म्हणून मग मला काहीतरी असं आमच्या एका मित्राला म्हटलं मी की यार इसकी कुछ तो न्यूज बना, सो दैट लोग वो न्यूज देख के आएंगे. ऐसे नहीं बनेगी, कुछ वर्ल्ड रिकॉर्ड बना तो उसमें. मनीष अवस्थी नावाचा आमचा मित्र आहे आणि त्यांनी मला तो पहिला वर्ल्ड रेकॉर्ड बनवायला भाग पाडला. तर पराठ्याचा तो 5 फूट बाय 5 फुटाचा पराठा पाहिला, लोक येतील बाबा. आणि नेमकं तेच झालं. लोक आले आणि फेस्टिवल चालला. पण आता जेव्हा तुम्ही हा असा रेकॉर्ड करता तेव्हा मला असं वाटतं कुठलीही गोष्ट एकट्या माणसाची नसते, त्यामागे प्रचंड मोठी टीम असते. तुम्ही फायनल प्रोडक्ट नक्कीच करणार, पण त्याच्या मागे टीम, त्याच्या मागे खूप दिवसांची मेहनत असते. तर ते आता तुम्ही सगळं कसं मॅनेज करता? कसं आहे की जेव्हा तो पहिला रेकॉर्ड म्हणून केलाच नव्हता, पहिला नुसता त्या प्रमोशन प्रमोशनसाठी. आणि म्हटलं केलाच आहे पण त्याची, कारण प्रॅक्टिसही महिनाभर चालली माझी प्रॅक्टिस. रोज मी कणिक वाया घालवायचो त्याच्यामध्ये रोज. ती मग शेवटी असं लक्षात आलं की नाही, आपण एकदा भिजवलेली कणिक 2 दिवस वापरू, मग ती फ्रीज मध्ये ठेवायची, मग ती पुन्हा लाटायची. लाटण्याची प्रॅक्टिस 10-12 दिवस केली आणि नंतर गाईला घालायचं, असं ते प्रकरण होतं सगळं. तर तेव्हा ना त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे आम्ही फक्त 2 जणच ते करू शकत होतो. एक मेन बनवणारा आणि दुसरा त्याला सपोर्टिंग, कारण ते टर्न करणं पराठा वगैरे, त्याला 2 हात. आणि इथे जेव्हा आता मोठ्या प्रमाणात क्वांटिटीत बनवतो तर तिथे मात्र आम्हाला 3 जण अलाऊ आहेत. तर आम्ही 3 जण मिळून करतो. आणि मेन एक जण असतो की त्याच्या डोक्यात सगळे विचार असतात, तो सूत्रधार असतो. तुम्ही आणि नंतर मग मी म्हणेन तसे ते रिओढतात. सर, आपण घरी जेव्हा शिरा बनवतो तेव्हा कधीतरी किंवा उपमा असेल, थोडं मीठ जास्त झालं की मग आई थोडासा बाजूला रवा परत ते त्याच्यात टाकते. तेल जास्त झालं तर आई पटकन काहीतरी अजून रवा वाढव, कमी पडलं तर वरण घाल. हे आपल्या आया अगदी रेग्युलर आपल्याला करताना दिसतात. म्हणजे त्यांचं ते स्किल आहे की तो पदार्थ उत्तम शेवटपर्यंत. पण तरी 2 गोष्टी होतात, जेव्हा प्रसादाचा नैवेद्याचा स्वयंपाक असतो तेव्हा तो चाखायचा नाही, म्हणजे तेव्हा त्या बाईचं स्किल लागतं, अंदाज लागतो. पण तरी झालं कमी जास्त तर आपण पानात मीठ घालून आपण आपल्या घरातली लोक असतात ती मॅनेज करतो की ठीक आहे, एवढं काही नाही. पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 7,000 किलो 11,000 किलो जेव्हा तो प्रसादाचा शिरा बनतो, त्या अंदाजाचं सोपं नाहीये ना सर? नाही, तो अंदाज करून होतच नाही. त्याच्यासाठी लागतं गणित आणि प्राथमिक तयारी, होमवर्क. म्हणजे 15-15, 16-16 ट्रायल्स होतात त्याच्या पहिले. म्हणजे तुम्ही जेव्हा एवढे 1000 किलो बनवता, तर ट्रायल्स म्हणजे हजारोच्या नसतात, ट्रायल्स छोट्या असतात. 1 किलो 5 किलो 10 किलो याच्यामध्ये खेळतो. आणि त्या ट्रायल्स करताना प्रत्येक गोष्ट अगदी कणभर सुद्धा काही टाकलं तर ते मी नोंद करतो, सगळ्यांची टेस्ट पाहतो. आणि मी एका फायनल टेस्टला आल्यानंतर त्याच्यावेळी काय काय टाकलं होतं आपण, किती पाणी वाढवलं होतं, ते सगळं लिहिलं जातं. आणि नंतर मग ते एकदा गणित पक्क झालं की मग तुम्ही डोळे मिटून म्हणजे डोळे बंद करून तो बनवा. तो हलवा छान. फक्त कशानंतर काय टाकायचं, किती त्याला उष्णता पाहिजे, कधी गॅस बंद, हे सगळं मात्र मग तिथे वेळेवर हे करतात. आणि तो शेवटी एक्सपिरियन्स असतो. की इतके वर्षाचा जो एक्सपिरियन्स असतो, पण तरी कुठेतरी टेन्शन एक असतंच. 100% कारण एकदा त्या मोठ्या कढईत, म्हणजे कढईचा साईज 15 फूट बाय 15 फूट, 6.5 फूट हाईट कढईची. तर त्याच्या खाली जाऊन थोडं वर आणणार सगळं. तर त्याच्यामध्ये एकदा जे झालं ते झालं स्वाहा. नंतर मग तुम्ही आणि तुमचं नशीब. पण मी खूप कूलली करतो सगळं. आणि देवाची कृपा आहे आणि घरच्यांची, मित्रमंडळींची साथ आहे, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. पण जेव्हा आपण नैवेद्याचा करतो प्रसाद, म्हणजे प्रसादासाठी, तेव्हा एक वेगळं टेन्शन पण असतं. कारण ते काय म्हणतात त्याला, ते सर्वसामान्यांना आवडेल न आवडेल ह्याच्याही पलीकडे आपण ते खूप मनापासून, आपली एक आध्यात्मिक शक्ती त्याच्या मागे असते आणि आपल्याला ते करायचं असतं. ते करताना एक्झॅक्टली तुमच्या मनात काय फिलिंग? भार्गवी, मनापासून मी, तू म्हणतो आता शब्द वापरला ना, त्याच्यामुळे मी म्हणतो कुठलीही गोष्टी तुम्हाला आवडणारी मनापासून जर तुम्ही केली ती छान होता. तुला ऍक्टिंग करायला आवडते, तुला सिनेमात काम करायला, डान्स करायला आवडतो, ते तू मनापासून करत असते. ह्याचे आपल्याला एवढेच मिळाले म्हणून मी एवढाच परफॉर्मन्स देईन असं नसतं. नक्कीच नाही का? तू तुझा 100% देते. तसंच हे सुद्धा असतं की बाबा मग भक्तिभावाने मला तिथे करायचं आहेच, हे अगदी मी ठाम ठरवलं होतं अयोध्येला.
किंवा नाही म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणतात की नाही, हा ते मी 3-4-5 महिने आधीपासूनच लावून ठेवलं होतं. नाही, मला करायचंच आहे, मी करीन कसंही. मग त्या हिशोबाने माणूस जातो. आणि प्रसाद म्हटलं तर तो छान होतो. मग त्यामागे काय देवाची कृपा असते, आय डोंट नो. हो, पण ते खरं आहे. सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो हो, तसा शिरा कधीच कधीच होत होत नाही. नाही. तो त्या दिवशी ते केळं वगैरे घालून तो जो अगदी लागतो, तो बाकी आपण किती त्याच प्रमाणाने जरी केला, नाही तरी होत. तो होत नाही. म्हणजे जसं आता कदाचित आपलं शेवटी मन आहे आणि आपले मनातले विचारच आपल्या चवीला पण प्रमोट करत असतात. बरोबर. जसं स्वामींच्या अक्कलकोटला हो, जेवणाचं म्हणजे आपण फोडणीचं वगैरे. भंडाऱ्याचं साधं वरण भाताचा स्वयंपाक असतो, की आम्ही कोकणात आपण गणपतीपुळ्याला ते बरोबर. जेवण आणि मग नंतर मोदक त्याच्यासारखी तोड कशालाच नाही. खूप साधं असतं ते. ना अगदी अगदी. फोडण्या अशा खूप काही आणि लसूण काय नाही, नाही, काही कांदा नाही, नाही, काही नाही, काही काही नाही. नाही. पण ते फार छान लागतं जेवण. तसंच आहे अर्थात. तसंच आहे. आणि जेवढ्या पॉझिटिव्हली आम्ही सगळेजण त्याच्यासाठी करतो ना, सगळी मंडळी काम धंदे सोडून आपलं येतात माझ्या बरोबर. आणि तो माझं वेडेपण जे आहे ते सगळेजण सहन करतात असं म्हणता येईल. आणि हा वेडेपणा सुरू झाला तसा 2000 साली, हं. पण मध्ये काही वर्ष बंद ठेवला होता आणि मग पुन्हा 2016-17 साली आम्ही सुरू केला. मग तो आता मात्र कंटिन्यू 24 पर्यंत दरवर्षी 2 रेकॉर्ड होतात. तसा आणखीन एक तुमचा खूप मोठा रेकॉर्ड आहे तो डोसे घालण्याचा. डोसे घालण्यात. 24 तासात हो, किती डोसे? 14,000 डोसे केले आम्ही. 24 तासात 24 14,000 14,000. डोसे. या ना प्रत्येकाला एक एक गोष्ट आहे. हां. आता पहिला जो केला त्याला गोष्ट होती. हं, डोसा जो करतोय त्याला सुद्धा गोष्ट आहे. हं. कारण ना काही 2-3 वर्षापूर्वी आम्ही चिवडा केला होता. 6,000 किलो चिवडा एका मोठ्या कॉलनीत दिवाळीत. दिवाळीत. हां. आणि तो सगळा आम्ही सैनिक लोकांना बॉर्डरवर नेऊन वाटला. लोकल लोकांना वाटला. असं करता करता मग लोकांना असं वाटलं की जसं एखाद्या आपल्या खानमंडळींची इच्छा असते की ईदला, दिवाळीला ते नवीन सिनेमा घेऊन येतात. हं, म्हटलं यार हे दिवाळीला आपण नवीन काहीतरी लोकांसाठी घेऊन जावं. हं. तर म्हटलं आता तो चिवडा चिवडा झाला. झाला. यावर्षी आपण डोसे करू. मग डोसे म्हटलं मग त्याच्याहीसाठी कसं की माझे बाबा म्हणाले होते हं, की अरे म्हणे तू एवढं मोठं करतो, पण ते एकदा करतो मग तू तू तिच्यातून बाजू होतो. मग तो पदार्थ असतो आणि लोक असतात. हं. मग त्याच्यात तुझा हात कुठे असतो? तो म्हणे असा एखादा पदार्थ कर की प्रत्येक घास तुझ्या हातातून गेला पाहिजे. अरे! म्हटलं यार हो यार हे असं मग म्हटलं बाबांनी पण एक चॅलेंजच दिलंय हो. तुम्हाला. तर म्हटलं हो यार म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मग मी डोसा निवडला. मला डोसा बेसिकली आवडतो. हं, आणि म्हटलं प्रत्येक डोसा मग टाकताना त्या आपण बोलत असतो डोश्याशी, हं. नाही का? की एक टाकला तो नाही, थोडा जाड झाला इकडनं फिरव, अजून त्याला थोडं पातळ झालं तिकडनं फिरव, असं करता. मग त्याच्यात तेल टाकताना किंवा जळला असेल तर त्याला बाजूला कर. असं सगळं ते होतं. आणि प्रत्येक डोसा माझ्या हातून गेला याचं मला समाधान आहे. 5,000 डोसे आम्ही बनवणार होतो. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस केली होती तेव्हा लक्षात आलं की एका किलो एवढ्या वेळा हे केलं तर 5,000 डोसे हं. 24 तासात होतील. पण नंतर असं लक्षात आलं की नाही, ते 5,000 डोसे संध्याकाळी 5:30-6 पर्यंतच संपले. कारण आम्ही शेगड्या एक वाढवली होती. हां. तर ऑब्व्हियसली शेगड्या कशा ठेवल्या होत्या? एक बंद पडली तर दुसरी, दुसरी बंद पडली तर तिसरी, बरोबर. असं साठी मग 4 सेफ्टी शेगड्या ठेवल्या साठी. होत्या हां. तिथे. पण मी पाहिलं 4ही शेगड्या सुरू होत्या. माझ्याकडे वेळ होता भरपूर. म्हटलं खिलाव सबको. मग खिलाव सबको ना ते आमच्या बाजूला ज्यांनी डोस्याचं बॅटर जे होतं ते स्पॉन्सर केलं होतं त्याचं नाव अम्मा इडली म्हणून. हं. तर त्याला आम्ही सांगितलं होतं की 5,000 लिटरसाठी 5,000 डोस्यांसाठी साधारण 200 लिटर वगैरे हे लागेल आम्हाला पीठ. पीठ. तर त्याची तेवढी तयारी होती. आणि डोस्याचं पीठ म्हणजे खाऊ नये ना. त्याची तयारी आदल्या दिवशीपासून हां, असते. तो फर्मेंट व्हायला आणि याला हां. त्याला. हां. मग मी माझ्या बरं तिथून जाऊ शकत नव्हतो. माझ्या असिस्टंटला निरोप दिला. म्हटलं उसको बुला 1 मिनट स्टेज पे. मग तो आला. म्हटलं भैया देखो ऐसा-ऐसा है कि अभी 5 बज गए. ये डोसा तो खत्म होते आ रहा है. मेरे को 24 घंटे निकालना है. तो मेरे को यही डिक्लेयर करना पड़ेगा कि 5,000 डोसे बन गए. घंटे नहीं हुए पर डोसे बन गए. भैया आप जब तक खिलाओ मैं तैयार हूँ. मैं रात भर दुकान चालू रखूंगा. आणि त्यांनी खरंच अक्षरशः रात्रभर दुकान सुरू ठेवलं त्याचं. पीठ तयार होत होतं. मी बनवत होतो डोसे. हो, मग लोक येत होते येत खायला होते. म्हणजे कंटिन्युअस 10,000 लोक येऊन गेले तिथे. रात्री 2:30 वाजता सुद्धा तिथे 1,000-1,500 लोक होते. डोसा हो. खायला. आणि मला ते प्रेम दिसलं लोकांचं, की एखादा इव्हेंट आपल्या शहरात होतो आहे.
आणि एखादा माणूस काहीतरी करतो आहे तर ते कौतुक करायला ते आलेले सगळे. नाही तर डोसा काय 50, 60, 100 रुपये कुठेही दिले तर एसी मध्ये त्यांना चटणी, सांबार, बटाट्याची भाजी, नखरे, पाणी याच्या सकट सगळं मिळेल. पण इथे म्हणजे एक तर लाईन लावा एवढी मोठी. बरोबर. तुम्ही लाईन बघ एकदा किती मोठी आहे. तर ही एवढी लाईन बघून लोक कंटाळून जात नव्हते, दीड दीड तास थांबत होते. आणि एंटरटेनमेंटसाठी समोर ओपन स्टेज ठेवला होता. लोक येऊन गाणी म्हणायची. एक तिथे ट्रूप बसलेला होता गाण्याचा, तो वाजवत स्वतः होते. वाजवत होता. हा. आणि तेव्हा मग जे ऑर्गनायझर होतं ते म्हणे की 1.5 तासांनी लोकांना आवाहन केलं की या. म्हटलं अरे 1.5 तासांनी या, म्हणजे डोसा खायला येत नाहीत कोणी. हा माहोल, हा रेकॉर्ड एन्जॉय करायला येत आहेत म्हटलं. बरोबर. हो. हा. आणि तसंच झालं. सर, पण आता असं म्हणतात की ऍक्टर्स मध्ये, डान्सर्स मध्ये एक स्टॅमिना पाहिजे. आम्ही तुम्ही पण आता एवढे शोज केले, हो, टेलिव्हिजन केलंय, तुम्हाला माहिती आपली 9 ते 9 शिफ्ट, 12 तासाची बरोबर. शिफ्ट, हे ते. सर, मग एवढं 24 तास हा स्टॅमिना कुठून येतो तुमच्यात? उत्साह लोकच देतात. एनर्जी असतात लोक म्हणजे. हम्म. जर समोर कोणी नसेल तर मला वाटतं मी नाही करू शकणार. पब्लिक समोर असते, चेअरअप करत असतात. आमचा 56 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता मी. आता 24 तास झाला. हा. तो 56 अवर्स होता. आणि भाज्या केल्या. भाज्या नाही, तर 750 जवळपास रेसिपी होत्या. भाज्या होत्या, गोड होतं, त्याच्यानंतर सूप होतं, स्नॅक्स होते, भाताचे प्रकार. 56 तास 56 अवर्स 2017 साली केला होता तो. तुम्ही झोपलाही नाहीत तेवढे? नाही, नाही. तर ते कसं असतं की 56 तास कव्हर करायला तुम्हाला दर 1 तास आणि 5 मिनिटाची सुट्टी असते. हा. मग मी ते 10 तास काढून 50 मिनिटं गोळा करायचो. हा. त्या 50 तासामध्ये मग काय अंघोळ करायची असेल, दाढी करायची असेल ते करून परत यायचो. हा. आणि परत आल्यानंतर जो काय उत्साहाने लोक टाळ्यावरून स्वागत करायचे, तो उत्साह पुन्हा अजून वाढायचा. आणि दर तासाने कोणीतरी एक मोठी व्यक्ती येऊन तो नंबर आकडा बदलायची. तर रेसिपीजचा नाही का, दिवसाचा? नाही, तासाचा. 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 आणि हा. समोर एक स्टेज होता. आणि त्या स्टेजवर कॉन्स्टंट जे सपोर्टर्स होते ते नाचत होते. आणि ते काय करायचे की 1 तास संपला, चलो तोपर्यंत काम निपटून या. दुसऱ्या तासाला पुन्हा मग ते IPLचं म्युझिक लावणार, नाचणार सगळे आणि पुन्हा फेर धरून नाचणार. ज्याला जे करायचं ते. ती सुद्धा एक झलक आपण यांना दाखवू. पण मग 56 तास तुम्ही 750 रेसिपीज केल्या? हो. 750+ रेसिपीज. बापरे! आणि मग लोक येऊन ते खाऊन हो. त्या लोकांना समोर जे होतं ते पहिले जजेसला जायचं. जजेस ओके करायचे. कारण नुसत्या रेसिपीज करणं नाही ना, ती टेस्टी आहे की नाही हे सुद्धा. ते बरोबर. गॅझेटेड ऑफिसर्स होते 4 जण. हं. मग त्यांचं रिपोर्टिंग व्हायचं आणि ते सगळंच्या सगळं आम्ही गिनीजला पाठवलं. सर, आपण जेव्हा भेटलो तेव्हा तुमच्या हातात हे कडं नव्हतं. हा. हे नवीन आहे का कडं? हे ह्याची नवीन काय आहे का? स्टोरी आहे? याची स्टोरी आहे की हे मला शेवाळकर आणि मंगेशकर कुटुंबीय जे आहेत हां. त्यांनी दिलेलं आहे. बरं. जेव्हा मी ते 56 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला, तो कम्प्लीट केला, तेव्हा त्यांनी मला पूर्ण हे कळं, त्याच्यानंतर उपरणं, ती अशी एक पगडी, असं सगळं दिलं आम्ही. आणि हा रेकॉर्ड पण तुम्ही नागपूरमध्ये केला नागपूरलाच होता? केला. आणि मग 56 तासांत झोपलात किती तास सलग? नाही, 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 नाही. मला वाटलं मी पण असं की मी झोपीन. पण डॉक्टर म्हणे नॉर्मल राहायचं. काहीतरी ग्रेट काम केलं असं वागायचं नाही. हं. खूप आता आधाशासारखं खायचं असंही नाही. तुला गंमत सांगतो की हा रेकॉर्ड संपला रात्री 7:30-8ला. मी रसोईला गेलो. वरण भात खायचा होता तो खाल्ला आणि घरी गेलो. बरं, यासाठी अहमदाबाद, सुरत, मुंबई, बडोदा, पुणे, हैदराबाद इथून सगळी माझी सपोर्टर्स म्हणा, मित्रमंडळी ते आलेली होती. आणि ऍज इफ लग्न काय, लग्नापेक्षा मोठा माहोल. लग्नातही एवढे दिवस एवढा वेळ कोणी एन्जॉय करत नाही. तर ती सगळी आली होती आणि ती लगेच मग दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा रात्रीच्या फ्लाईटनी वगैरे गेली. ती उठायच्या आत माझे फोन त्यांना सकाळी गेले होते 7 वाजता, 7:30 की पोहोचेगी नाही बराबर म्हणून. त्या सगळ्यांना तुम्ही जरा आराम करा. हो. पण मला माहित नाही, मला जाग आली, मी उठलो, अंघोळ केली, मग 1-2-4 ठिकाणी जायचं होतं ते जाऊन आलो. कारण मग नंतर ते उत्साह सोहळे सगळे सुरू झाले. इकडे भेट द्या, तिकडे भेट द्या, इकडे सत्कार, तिकडे सत्कार. मला समजतच नव्हतं म्हणजे हे सगळं झालं म्हणजे जेव्हा 56 विठ्ठल कामत आले होते हं. आणि संजीव कपूर होते का तो? विठ्ठल कामत. तर ते जसे जसे तास संपत होते, खूप समोर पब्लिक, त्याच्यानंतर प्रेसवाले, मीडियावाले सगळे. आणि मला समजतच नव्हतं हे का बरं. कारण ना ते आपण वेगळ्या झोन मध्ये जातो तेव्हा हं. की हे सगळे का बरं आले आहेत.
असं वाटत होतं तेव्हा. वारकऱ्यांचं कसं असतं, हा ते एका वेगळ्या वेगळ्या वारीत संमेलन जेव्हा हो जातात, ते एका पॉइंट नंतर एका वेगळ्या नशेत असतात ते बरोबर. पूर्णपणे. तसं तुम्ही त्या वारीत होतात असं मला अगदी वाटतंय. अगदी वारी. ती आता तो वारीचा विषय काढलाय तर नवीन मी सांगतो हा की नवीन असं आहे की लंडनला जगातलं सगळ्यात मोठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तयार करताय. हो आणि ती जी 18 लोकांची टीम आहे त्याच्यामधलं मी एक आहे. बरं आता लंडनला गेलो होतो तेव्हा आमचे मित्र खेडकर साहेब आणि तुषार गढीकर हं, हं. यांनी ती संकल्पना मांडली. आणि मग नागपूर आणि हिंदुस्थानात ज्या ज्या लोकांना मदत करायची आहे समन्वयक म्हणून मी काम करत आहे. तर ही वारी आता उलटी चालली आहे. म्हणजे 15 तारखेला त्या पादुका पंढरपूरहून निघतील. आणि म्हणजे आषाढी नंतर हो आता 15ला आता 15 हा परवाच्या आणि हा 65 दिवसांनी तिकडे पोहोचतील. हो हा आषाढीला. आणि हा सगळा प्रवास जो आहे तो बाय रोड आहे. वाव हा आणि 22 त्याच्यामध्ये देश कव्हर करतोय. हं. मजा येणार आहे सगळे. 100 करोड रुपये त्याला लागणार आहेत. हो का एवढे सगळे देश पार करून हो ते परमिशन आहे. आणि आणि किती तिथे माणसं मंदिर आहेत त्या वारीमध्ये? वारीमध्ये 6-7 लोकच आहेत. हा पण मंदिर पूर्ण 6 एकरामध्ये मंदिर आहे. हं, हं. आणि जसं आता पंढरपूरला मंदिर आहे तसंच तिथे उभं राहत आहे. मोठं भक्त निवास आहे. त्याच्यानंतर हिंदुस्थानातून जी मंडळी शिकायला जातात पोरं त्यांची व्यवस्था आहे. अरे वा गुरुकुल आहे. वा 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 असे सगळे प्रकार आहेत. आणि तुम्ही त्या कमिटीवर समन्वयक हो म्हणून आहात. मग तिथेही प्रसाद तुमच्या हस्ते हा आणि त्या पांडुरंगाला उद्घाटनाच्या वेळी मिळणारच हो. आहे. पण सर तुम्हाला हे असे आता तुम्ही हे रेकॉर्ड कुठे कुठे रजिस्टर्ड झालेत आपले? हे झाले लिम्का एशिया इंडिया त्याच्यानंतर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यानंतर भूतान नेपाळ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यानंतर लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अमेरिकन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज अशा या सगळ्यांमध्ये हे गिनीज मध्ये कुठला आहे 56 हा तासाचा? 56 तासाचा. सर तुम्हाला कुठल्या अवॉर्डनी खूप सगळ्यात जास्त आनंद दिलाय? कदाचित वेगळाही असू शकतो ह्यातला असेलच असा नाही. मला ना अवॉर्ड म्हणण्यापेक्षा मला अयोध्येला जे काम करायला मिळालं ना ते म्हणजे माझ्या मनातलं होतं. मला करायचंच होतं. आणि साधं सोपं काम नव्हतं का तेही नाही. आणि इथलंही नाही कुठलं कुंभमेळ्याचं. कुंभमेळ्याचंही नाही. साधं काम मुळीच नव्हतं. सामान्य माणूस पोचू नव्हता शकत. तिथे 15 फुटाची कढई गेली का 15 फूट बाय 15 फुटाची कढई. मग तिथे वेगळं तुम्हाला जागा आम्हाला दिली जागा दिली होती? त्यांनी. हां. हा पण जागा जरी दिली तरी जायला जागा नव्हती ना. पण हो. ती झाली आहे देवाची कृपा. आणि सगळं ना हे नेहमी शक्तीचं काम आहे. आणि मला माहित नाही मला तेव्हा काय वेगळा संचार येतो. कंटाळा सिनेमा पाहिला ना तू हो. त्याच्यामध्ये जे काय होतं मला वाटतं तेच होत असेल. संचार संचार. कारण एरवी तो झारा सराटा उचलायला सुद्धा खूप कष्ट. 22 किलोचा एक झाला 28 किलोचा एक झाला 32 किलोचा एक झाला असे वेगवेगळ्या लेवलचे त्याला झाले. 2 माणसं तर लागतच असतील त्या झाऱ्याला? नाही त्याला एकच. कारण कसं असतं की माझी एक लय आहे मला असा तो फिरवायचा आहे. तुझी लय तशी नाही आहे. हां. तुझ्या डोक्यात दुसरे विचार असतील. हं. त्या चक्करमध्ये ते बिघडतं काम. त्याच्यामुळे होते ती सवय. मी जरी आता एवढा लठ्ठ दिसत होते मी इफिशियंट आहे. मी 24 तास जागू शकतो. मी 24 तास जागत काम करू शकतो. तेव्हा स्टॅमिना आहे आपल्याला. पण सर याच स्टॅमिनाचं साठी पुढची स्टेप होती तुम्ही रेस्टॉरंट्स काढली. हो. खूप ठिकाणी काढली, भारतात काढली. भारतात सुद्धा खूप वेगवेगळी डेस्टिनेशन्स तुम्ही ट्राय करताय हो. आता. त्याबद्दल सांगा? अं, तसं एक काढून सोपं होतं. म्हणजे मला असं खूप हौस नव्हती की आपण सगळीकडे जाऊ सगळीकडे फिरू. पण एक इच्छा होती की पुण्याला काढायचं. हं. कारण जी मंडळी नागपूरला यायची तेव्हा ते अरे हे अशा टाईपचं रेस्टॉरंट आमच्या पुण्याला पाहिजे. आणि दिल्ली मुंबईकडली लोक म्हणायची की ये तो मेट्रो सिटी का कॉन्सेप्ट है वहां क्यों नहीं. असं ते एक प्रकार होता. म्हणून म्हटलं यार सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. तिथे जायला पाहिजे करायला पाहिजे. आणि पुण्याने खरंच मला खूप म्हणजे आता 12 वर्ष जवळपास मी रेस्टॉरंट चालवत आहे. पुण्यात दुसरं पण आहे ना? एक दुसरंही आहे. कोथरूडमध्ये हो आणि दुसरं? दुसरं सातारा रोडला आहे. अच्छा. हा ओके. हं. तर ही 2 झाली. तर त्याच्यानंतर मग लातूरला काढलं. त्याच्यानंतर मध्ये औरंगाबादला काही दिवस काढलं होतं. लातूर अमरावतीला आत्ता काढला. अच्छा. अमरावतीचं खूप सुरेख राजवाड्याचा लुक दिला मोठा ओह! वाडा अच्छा. असा. हा आता कर्नालला काढतोय हरियाणामध्ये की हर महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रीयन जेवण मिळावं. वाह! मनालीला काढतोय हैदराबादला काढतोय असं सगळं सुरू म्हणजे आहे. आपलं मराठी पद्धतीचं हा जेवण. आता ध्यास आहे. आणि इथे पैसा नसतो मग की आपल्याला तिथून किती मिळतील मग तिथून किती जास्तीत जास्त काढता येतील असं काही नाही.
मराठी जेवण आहे. लोक 40-50 लोक काम करायला लागली तिथे, त्यांची रोजीरोटी सुरू झाली आणि मराठी जेवण महाराष्ट्राच्या बाहेर गेलं. एवढं फक्त मला करायचं. हो, कारण आपल्याकडे आता जसं मुंबईमध्ये रादर जगाच्या पाठीवर कुठेही पंजाबी जेवण आपल्याला हो टिचकी वाजल्यासारखं मिळून जातं आणि ते आता फेवरेट कुझिन पण झालं आहे खूप भारताबाहेर लोकांसाठी पण हो आता आहे. पण आपलं विष्णूजी की रसोई भारताबाहेर सुद्धा आहे. हो ते कुठे कुठे आहे? ते कॅलिफोर्नियाला आहे. हं. एक बँक्वेट हॉल आहे आणि एक रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर डॅलसला आहे, म्हणजे टेक्सास त्या ठिकाणी सुद्धा एक विष्णूजी की रसोई आहे आणि एक सावजी रेस्टॉरंट नॉनव्हेज. बर, ओके. पण मग सर तिथे आपण काय काय स्पेशल म्हणजे भारतीय म्हणजे मराठी पद्धतीचं आहे, पण त्यांना अजून काय वेगळं आपण देतो तिकडे? खरं तर गंमत तुला सांगतो मी, की तिथे रेस्टॉरंट कसं सुरू झालं. एक तर सगळ्यांना इच्छा असते की बाबा एका छोट्या गावातून आपण विचार करतो की चला आपण पुण्याला शिकायला जाऊ. पुणे झालं की मुंबईला विचार करतो, मुंबई झालं की दिल्लीला जायचा विचार, आणि दिल्ली पुणे मुंबई फिरून बंगलोर फिरून झाला असं वाटतं की नाही US ला नोकरी पाहिजे आपल्याला. तसाच माझाही विचार होता, पण खूप आक्रस्तायपणा त्याच्या मागे नव्हतो मी कधीच. पण त्या गोष्टींना जे जे काय लागतं, मग पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो, बाकी सगळे काय ते सगळे तयार ठेवून म्हणजे कधीही मौका मिळाला सोडणार नाही. आणि असाच एकदा मौका मिळाला की एक शो होता आणि ते म्हणे की कराल का तुम्ही? म्हटलं हो करेन. त्यामुळे आमचा फूड फेस्टिवलही आहे आणि तुमचा शो पण आहे. तर म्हणे तुम्ही जे शो मध्ये दाखवाल तेच त्यांना खायला द्यायचं संध्याकाळी. बर, आणि त्याला जवळपास 200-250 लोक होते. म्हटलं यार तेवढं तर नाही बनत ना, आपण हा, थोडंच बनवतो. तर मग म्हणे ते बनवावं लागेल. मग त्यांनी आदल्या दिवशी मला किचन एक अवेलेबल करून दिलं, माणसं दिली हाताखाली आणि मग मी ते शो त्यांचा केला. पण त्यावेळी किचन जे दिलं त्यांनी मला, तर त्याच्यासाठी 2-3 ऑप्शन दिले. एक रेस्टॉरंट होतं, तिथे त्यांनी मला सांगितलं, पण तिथे होतं नॉनव्हेज, त्याच्यामुळे मी ते नाही म्हटलं. आणि एक साधं व्हेजिटेरियन अन्नपूर्णा नावाचं रेस्टॉरंट छान आहे, तर त्यांच्या किचनमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर एक 4-1 महिन्याने एक गृहस्थ माझ्याकडे आला. त्यामुळे मी कॅलिफोर्नियाला असतो, इतकी इतकी वर्ष झाली तिथे येणार आहे, मला एक रेस्टॉरंट चालू करायचं आहे. म्हटलं बरं करा. बरं, पूर्वी काय व्हायचं की पुष्कळ लोक अजूनही येतात, काही लोक नुसतंच विचारायला येतात. मग पहिले काय व्हायचं की अमेरिकेतून कोणी विचारायला की सगळे उत्साहित व्हायचे. मग म्हटलं हे काही नाही, ज्याला मनापासून करायचं तो करेल. आणि मग यांचा फोन आता म्हटलं ठीक आहे तुम्ही या, आज या उद्या, मीच त्याला 1-2 दिवस पण तो जिवटपणे होता. मग शेवटी एकदा त्यांना घरी बोलवलं. त्यांचं नाव तुषार कोथळकर. बर, आणि ते आले, म्हणे माझं असं असं आहे. आणि म्हटलं नाव काय रेस्टॉरंटचं? म्हणे एक्झिस्टिंग माझं आहे. तर म्हणे बॉम्बे टू गोवा. म्हटलं बॉम्बे टू गोवा मी पाहून आलेलो आहे तुमचं. मग त्यांचं किचन पाहिलेलं होतं ते नॉनव्हेज वाला, तर तेच बंद करून त्यांना हे करायचं होतं. मग म्हटलं पहिला तर हर्डल गेला की मग जागा बघीन आणि हो म्हणेल. म्हटलं मी सगळं पाहिलेलं, आता बोला देण्या घेण्याचं. ते बोललो आणि 8व्या दिवशी मी अमेरिकेत होतो. 8व्या दिवशी अमेरिकेत होतो, 2 महिन्यात तिथे रेस्टॉरंट सुरू झालं. पण आणि मग 2 तिथे महिन्यात स्टाफ? हा स्टाफ सांगतो, एक्झिस्टिंग स्टाफ होता. एक्झिस्टिंग स्टाफ मध्ये मॅक्सिकन काही लोक असतात, काही पंजाबी असतात, साऊथ इंडियन असतात तिथे जे असतात. ते झालं. पण ते म्हणे की नॉनव्हेज असल्याशिवाय इथे काय चालणार नाही. मग यार कसं करू म्हटलं. मग शेवटी हो म्हटलं त्याला. तर तिथून लोक नॉनव्हेज खातानाचे फोटो व्हिडिओ रील्स देख, हम विष्णू जी की रसोई में नॉनव्हेज खा रहे हैं असं चिडवून. मग म्हटलं यार हे बरोबर नाही आहे काही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक बाई आल्या, गुजराती बाई होत्या. म्हणजे देखिए विष्णू जी आपके ऊपर भरोसा रख के मैं ये सब खा रही हूँ, अदरवाइज जहाँ नॉनव्हेज है मैं जाती भी नहीं. हो. म्हटलं अम्मा आप चिंता मत करिए, ये सब बढ़िया है, मैं देख रहा हूँ इनको. आणि नुसतं म्हणून आतमध्ये येतो तर आमचा शेफ इकडला चमचा तिकडे, तिकडला चमचा इकडे, सगळं सर्रास सुरू. मग म्हटलं नाही हे चुकीचं आहे. म्हणजे किती दिवस आपण हे करणार, लक्ष ठेवणार, आपण गेल्यानंतर काय होईल. म्हणून मग मी तुषारला म्हटलं की तुषार ये नहीं जमता, तू अपने पैसे ले ले वापस आणि तू तुषार की रसोई चला, विष्णूजी निकाल दे. नाही नाही म्हणे असं नाही तसं नाही, नुकसान होईल असं असं. म्हटलं ठीक आहे, मग 1 महिना दे तुम्हाला. 1 महिना मी तुझं रेस्टॉरंट व्हेजिटेरियन मध्ये चालून दाखवतो आणि ते चाललं नाही तर तुझे पैसे मी भरीन सगळे जे काय झाले. आणि ते चाललं त्याच्या अपेक्षेपेक्षा 30% जास्त चाललं रेस्टॉरंट. आज सगळं तसेच रेस्टॉरंट, व्हेजिटेरियन रेस्टॉरंट, ज्याच्यामध्ये झुणका, भाकर, कढी, खिचडी, गोळा भात, वडा भात, भरडा भात, वांगा भात, आमटी, हे सगळं सुरू आहे.
पण मग अशा रेस्टॉरंट्स मध्ये म्हणजे या आपल्या मराठी रेस्टॉरंट मध्ये फॉरेनर्स येतात म्हणजे त्यांना आवड आहे इंडियन फूडची, कारण त्यांच्या दृष्टीने इंडियन फूड म्हणजे बटर चिकन, तंदुरी, बरोबर. काय रोटी हो, असं असेल. त्यांना बाकीचं इंडियन फूड जे भारतामध्ये माहितीच आहे नव्हतं. हो, ते कुझीन माहितीच नाहीये माहितीच त्यांना. नाही. तर मी गेल्यावर सगळं सांगितलं हं, तिथे. पण ते असं सांगून होणार नाही ना. मग त्याच्यासाठी वेगवेगळे मी तिथे छोटे वर्कशॉप घेतो. मग फक्त फॉरेनर्ससाठी वर्कशॉप घेतो. मग इंडियातून काही लोक त्यांच्यासाठी. मग अशामुळे ते कळलं, की अरे सांबारवडी नावाचा प्रकार असतो. पाटवडी नावाचा प्रकार हं. असतो. भातावरचं पिठलं असतं, थालीपीठ असतं, धिरडं असतं, फोडणीची पोळी हेच सगळे पदार्थ तिथे जातात. पण आवडतं लोकांना खायला. हां, आवडतं म्हणून 6 वर्ष झाली आता सुरू आहे. क्या बात है! आणि 6 वर्षामध्ये तुमचं कसं असतं, की एकदा तू विष्णूच्या नावाने येशील. हं, पण विष्णू चांगलं द्यायला पाहिजे ना. जर चांगलं दिलं नाही, तू नाही येणार. नक्कीच. आणि नेहमी मला म्हणतात, की सक्सेस तुमच्या मते म्हणजे काय? हं, तर मी नेहमी त्यांना म्हणतो, पैसा म्हणजे सक्सेस नाही आहे. तर सक्सेस म्हणजे कसं आहे, की एक 12-13 वर्षापूर्वी विष्णूजी की रसोई पुण्याला सुरू केलं. हं, 4 तिथे एक होते. एक हार्वेस्टर क्लब, त्याच्या बाजूला विष्णूजी की रसोई, समोर अजून एक होते. असे 2-3च मोजके दुकान होते. हं. आणि तेव्हा आम्ही लिहायचो, की विष्णूजी की रसोई हार्वेस्टर क्लबच्या बाजूला. आज 14 वर्षानंतर तिथे लग्न होतं परवा. त्या लग्नाच्या पत्रिकेत हार्वेस्टर क्लब विष्णूजी की रसोईच्या बाजूला. तर हा जो बाजूलाचा सक्सेस हो आहे, काय? तो महत्वाचा आहे. वॉव! आयुष्यात 12 वर्षाच्या स्पॅनमध्ये घडलेला. तुमची ओळख निर्माण करण्यासाठीच एवढा जो प्रयत्न असतो, तो अगदी बरोबर. 100% हां. तो यशस्वी. आणि दुसरा किस्सा म्हणजे विठ्ठल कामतांचा, हं. की विठ्ठल कामत म्हणजे आहाहा! असं टाईपचं त्यांचं ते ऑर्किड, इडली ऑर्किड आणि मी मी. पुस्तक वाचून एकदम प्रभावित झालेलो. आणि 2002 का 3 साली त्यांच्या ऑर्किड हॉटेलमध्येच त्यांच्या पुस्तकाचं 3री-4थी आवृत्तीचा कार्यक्रम होता. मी अगदी दूर कोपऱ्यात कुठेतरी हॉलच्या उभा राहून ते सगळं पाहत होतो आणि म्हणतो, "यार एकदा या माणसाशी भेटता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे." कट टू 8 इयर्स बॅक त्यांच्या आईवर त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, आई. आणि त्याचं प्रकाशन त्यांच्या स्टेजवर मी करत होतो. हाऊ स्वीट. तर ह्याला सक्सेस म्हणतात. हां. सक्सेस म्हणजे पैसा, खूप मोठी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, प्रॉपर्ट्या, गाड्या, बंगला, घोडे असं मला वाटतं. सर आता हॉटेल्स तुम्ही भारताबाहेर काढलीत. हे चॅलेंजेस काय आहेत? कारण भारतात सुद्धा रेस्टॉरंट काढणं सोपं नाहीये. त्याचे चॅलेंजेस आणि भारताबाहेर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आणि तो नेमका काय आहे? भरपूर फरक आहे. म्हणजे आपल्या इथे कसं आहे, रेस्टॉरंट काय म्हणलं, "हां, ठीक आहे, जागा पाहून घे ना, करून टाक." हे झालं, झालं, झालं. पैसे-गिसे लावले, बोर्ड-गिर्ड लावला, सुरू झाला. मग आपण इन बिटवीन कॉर्पोरेशनवाले म्हणतात, "आप कर लो, बाद में हम आएंगे." परमिशनसाठी वगैरे. आता थोडं कुठे-कुठे स्ट्रिक्ट झालेलं दिसतंय. पण पण अदरवाईज त्यातनं तुमची ओळख पण असल्यामुळे ते तुम्हाला ओळखून असतात. सो गोष्टी अजून थोड्या सोप्या होऊन पण जातात. होऊन जातात. पण इन बिटवीन अप्रोच असाच असतो आपल्या इथे पाहायला हां. गेलं. पण तिकडे तसं नाही. तिकडे सगळ्या परमिशन्स पहिले 42 प्रकारच्या परमिशन्स लागतात. बापरे! हां, पण त्या एकदा तुमच्याकडे आल्या, की तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि इनफॅक्ट ती लोकं तुम्हाला मग मदत करतात, तुमचं काही कमी जास्त झालं तर. त्याचं एक छोटं उदाहरण देतो. याच्या आधी जी कंपनी एक चालवायची, एक आमचं आउटलेट. तर त्या कंपनीवर जुनं काहीतरी सेल्स टॅक्सचे पैसे होते. आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही आता हा नवीन आमचा बिझनेस असा-असा आहे. याच्यातून आम्ही तुम्हाला देऊ. ते सगळं झालं. त्यांनी $1000 पर मंथ का पर वीक काहीतरी काढू वगैरे म्हटलं. तरी चौथ्या दिवशी सेल्स टॅक्सवाले आले आणि म्हणे, "आणि आम्हाला तुमचा या कंपनीचा हे पूर्ण पाहायचं आहे" म्हणे. "का? तर तुम्हाला हे $1000 देणं परवडेल का नाही? नाहीतर अजून कमी करा." हे विचारायला. ओह! नाहीतर आपल्या इथे देऊ और हां. नाही डबल करो. हा जो अप्रोच आहे ना, तर याच्यामुळे गव्हर्नमेंट प्रती आपल्याला एक वेगळी चीड असते. इथे चीड आहे, तिथे हो. वेगळी भावना असते, हं. की नाही यार यांनी आणि तिथे ऑफिसमध्ये गेल्यावर एक मेन फरक कसा असतो, की एखाद्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसला गेल्यानंतर कोणीतरी एक तिकडे बसलं असतं, मग त्याला शोधत जा. मग ते साहेब आहेत की नाही? नाही ते पाणठेल्यावर गेले आहे. मग त्यांची वाट पहा. मग ते बसल्यानंतर ते आल्यावर, "हां, ठीक आहे. पण आता लंचचा टाईम झाला. उद्या येऊन जा तुम्ही." झाला संपला विषय. तिथे तसं नसतं. तिथे असं असतं, एक काउंटर असतं छान. अगदी पॉश. तिथे चहा कॉफीची व्यवस्था. तुम्ही जायचं, तुमचं काम सांगायचं. ती लगेच तुम्हाला रजिस्टर करते. मग ती बघते कोणाकडे ह्याचं काम असेल. मग त्या माणसाला फोन करते, की असं-असं काम आहे. एकतर तू ये किंवा मी पाठवते. मग जायचं असेल तर तिचा माणूस येतो सोबत. त्या माणसासोबत जायचं. त्याच्याकडे आपलं काम सांगायचं. तो करतो. त्याच्यानंतर तो सगळं काय क्वायरी असेल त्या माणसासमोर सांगतो
आणि सांगितल्यानंतर त्याला म्हणतो की बाबा आता तुमचा या साहेबांशी संबंध नाही, आता हे मी बघीन. तो मीडिएटर जो असतो तो सगळं सगळं करून देतो. हा एक बेसिकली फरक आहे. पण मग स्टाफ तुम्ही मगाशी म्हणालात की मेक्सिकन असतो, पंजाबी असतो, साऊथ इंडियन असतो, त्यांना आपल्या मराठी पद्धतीचा स्वयंपाक मग तुम्ही शिकवता जाऊन तिथे? ऍक्च्युली ना मी एक म्हण तयार केली आहे की घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून आणि रेस्टॉरंट बघावं अमेरिकेत काढून. हा, तर ही म्हण याच्यासाठी की साधारणपणे पंजाबी जेवण जे आहे त्याच्या ग्रेव्या तयार असतात, मारल्या आपल्या फ्राय पॅन मध्ये टाकलं, दिला, विषय संपला. पण मराठी जेवण आहे ते तसं नसतं. प्रत्येक फोडणी वेगळी असते, प्रत्येक भाजीची चव वेगळी असते, तिचं टायमिंग वेगळं असतं. कशात मोहरी असते, कशात जिरं असतं, कशात हिंग दाण्याचं असतं, कूट असतं दाण्याचं कूट असतं, तिळाचं कूट असतं, कराचं कूट असतं, बेसन असतं. हे सगळे प्रकार कोणी शिकायला बघत नाही. कारण त्यांच्या मते जी इथे भारतीय मंडळी काम करतात, टाइम इज मनी. छोटासा स्पॅन असतो, त्याच्यामध्ये खेळून त्यांना पैसे कमवायचे असतात. तो म्हणे कहाँ इसके पीछे पडू यार, ये सिखा रहा है एक मेरे को देडा कैसे बनाना, थालीपीठ कैसे बनाना, आमटी कैसे बनाना. तर ते टिकत नाही. त्याच्यामुळे ताऊन सुलापून माणसं घ्यावी लागतात आणि तो एक सगळ्यात मोठं चॅलेंजेस. तर त्याच्यामुळे जेवढी आता रेस्टॉरंट आहे सगळ्यांना म्हणतो की जो ओनर आहे त्याला हे सगळे पदार्थ यायला पाहिजे. म्हणजे जर कोणी आलं नाही, कमी जास्त झाला तर तो करू शकेल त्याच्यातून. नाही सर, तुम्ही आता म्हणालात की पंजाबी ग्रेव्ही एक असते, हो, ती टाकली की हो, भाजी बरोबर. झाली. आता मध्ये एक गोष्ट खूप व्हायरल झाली होती की एका शेफनी सांगितलं की आम्ही महिना महिना एक एक ग्रेव्हीज करून ठेवतो, रेड, ग्रीन, येल्लो, आणि मग एक महिना वापरतो. पण हे किती हायजेनिक आहे असं? आणि आपल्या पूर्वीच्या काळी बघा ना, हॉटेलमध्ये जाऊन नका खाऊ असं लोक सांगायचे, बरोबर. घरचं खा. म्हणून तर बायका शिकायला लागल्या हे सगळे शिकायला लागले. पदार्थ. हा, हा. तर हे कितपत खरं आहे, असं करतात नाही का? नाही, खरं आहे. आता हे फ्रोझन फूड म्हणजे काय नेमकं बाजारात जे मिळतं ते कित्येक 6-6 महिने फ्रीज मध्ये असतं. त्याला तुम्ही आणता, त्याच्यात मायक्रोला गरम करून मग लगेच तुम्ही तळायला घेता वगैरे वगैरे. तर तसाच प्रकार. ग्रेव्ही हा प्रकार सुद्धा तसाच आहे. या सगळ्या ग्रेव्ही ज्या आहेत त्या 8-8 दिवसाच्या, कोणी 10 दिवसाच्या असं बनवून आपल्या भारतात सुद्धा करतात मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये. आणि काही जे असतात ती म्हणजे 2 दिवस किंवा 3 दिवस फार फारतात एवढं, आणि तेवढंच करावं माझ्या हिशोबाने. पण तुम्हाला माहितीये, तर आम्हाला खूप एकदा सांगितलं होतं एका माणसाने की असं जर वेळ आली रस्त्यावर, आपण आता कामानिमित्त फिरत असतो, तर एक वेळ तुम्ही ढाब्यावर जेवा, कारण ते लोक बरोबर ताजं ताजं बनवतात. करतात आणि देतात. हा, त्यांच्याकडे एवढे फ्रीज नाही खरी गोष्ट आहे. आणि त्यांच्याकडे स्टोरिंग कपॅसिटी पण नाही, तर ते ताजं करून तुम्हाला देतात लगेच. गरम गरम. हा, त्यामुळे ते ग्रेव्ही ढाब्यावर खा. प्रकारच नसतो. करेक्ट, हा, त्यांच्याकडे जागा नसते. पण हे बरोबर. खरं आहे का? पण अगदी अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि तुला एक गंमत त्याचा किस्सा सांगतो मी की मध्यंतरी अमेरिकेमध्ये 11 वाजता तुम्ही रेस्टॉरंट ओपन केलं सकाळी की 11ला लोक येणार तुमच्याकडे. पण आल्यानंतर त्यांना उशीर नाही चालणार. मग ते ऑन डिमांड, मग तुम्हाला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या दिवशी नेमकं तो ओपनचा बोर्ड सुरू झाला आणि आतमध्ये शेफ नव्हता, माणूस होता नुसता, आणि तो एक जण कस्टमर आला. यार करायचं काय? म्हणजे ठीक आहे मी करतो. आणि मी करत होतो त्याच्यासाठी. बरं, आता रोज जी शेफ मंडळी काम करतात त्यांना माहिती आहे कुठली गोष्ट कुठे. मी एक्झिक्यूट करतो, मी सांगतो हा पदार्थ असा नाही असा, पण मी करत नाही ना प्रत्यक्ष. पण मी करत होतो त्याच्यासाठी, चिरत होतो, हे करत. मी 2-2 वेळा जाऊन त्याला अपोलॉजीज, सर सॉरी सॉरी. शेवटी तो मला म्हणाल की डोंट से सॉरी, तुम्ही सॉरी म्हणू नका, माझ्यासाठी कोणीतरी काही स्वतः बनवत आहे ही भावना मला पुरेशी आहे म्हणे. किती छान ना हे. हा तिकडला गोरा होता. कारण आपल्याकडच्या लोकांचं त्याचं म्हणणं आहे की तुम्ही केलंच हो पाहिजे. हो, हा अप्रोचचा पण फरक आहे अगदी ना सर, अगदी अगदी की बरोबर. ते तुमचं काम आहे, ते तुम्ही केलं हा, पाहिजे. हा, हा एक इथला ऍटिट्यूड आहे. हा, किंवा आपल्याकडे आपली घरात आजी, आत्या, आई, मावशी, ताई कोणतरी बनवून आपल्याला बरं. वाढतं हा, ताजं ही जी जे एक गोष्ट जेवण आहे. आहे, हा, ते तिथल्या लोकांना त्याचं नक्कीच हा. आणि कौतुक हे तर असेल. कधी पण चांगलंच आहे. म्हणजे मी पण नेहमी आता शूटिंग दरम्यान फिरावं लागतं, तर मी इन्स्टेड ऑफ बिग हॉटेल मी ते छोटे हे असतात ना फ्लॅट्स, काय म्हणतात त्यांना, एअरबीएनबी. एअरबीएनबी किंवा अशा टाईपचे, की ते प्रिफर करतो. कारण तिथे बेल वाजल्यावर कोणीतरी दरवाजा उघडायला येतं समोर. आपल्याला आपली बेल वाजवा, कार्ड टाका, आतमध्ये जा. कोणी नसतं आतमध्ये, सगळं आपल्याला करायचं असतं. पण इथे म्हणलं म्हणून मी ते प्रिफर करतो जास्त नेहमी. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही जेव्हा एवढे कार्यक्रम घेता तेव्हा खूप प्रमुख पाहुणे येत होते, जात होते. ऍक्च्युली तुम्ही अशा किती सेलिब्रिटीज साठी स्वतः बनवलंय काय ते? बापरे, खूप. म्हणजे मध्यंतरी मोदीजींसाठी सुद्धा बनवलं, पण त्यांनी खाल्लं नाही. म्हणजे पण
ती तयारी सगळी ठेवावी लागते. बरेच वर्ष म्हणजे स्टार्टिंगची गोष्ट आहे. पण मोहनजी भागवत, भैयाजी जोशी, त्याच्यानंतर होसबळे, ही सगळी मंडळी आमच्या घरी जेवायला साधारण वर्षभरानंतर येत असतात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ वेगळे करत असतो. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव, त्याच्यानंतर आमचे म्हणजे नितीनजी तर खाण्यासाठी शौकीनच आहे, देवेंजी, ही सगळी मंडळी, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर मंगेशकर कुटुंबीय, शेवाळकर कुटुंबीय, या सगळ्यांसाठी सतत बनवणं होतं. आणि राहुल गांधी सुद्धा विष्णूजी की रसोई अमेरिका, तिथे जेवण जेवून गेले. तुम्ही सगळ्या पक्षासाठी स्वयंपाक केले. आणि यांच्यापेक्षा मग शंकर महादेवन आहे किंवा बाकी इतर मंडळी आहे, महेश आहे, राहुल आहे देशपांडे, ही सगळी तर तिथे जाऊन येऊन असतात. सर, तुम्ही आता मध्यंतरी एक सावजी वराडी फूड फेस्टिवल ठेवला, बरोबर? मला प्रेक्षकांना सांगायलाही नक्की आवडेल की विष्णूजी स्वतः, मगाशी पण तुम्हाला बोलण्यातनं जाणवलं असेल, विष्णूजी स्वतः व्हेजिटेरियन आहे, पूर्ण शाकाहारी आहे. पण शेफनी खरं तर असं असलं नाही पाहिजे असं आम्ही ऐकतो, की मग शेफनी सगळं फूड टेस्ट केलं पाहिजे किंवा तू व्हेज आहे तर कसं जमणार, असं तुम्हाला कधी चॅलेंज नाही आला? चॅलेंज आला. मी पुस्तक माझं लिहिलं, झणझणीत मांसाहार म्हणून, ते बेस्ट मांसाहार. बर. आणि त्याच्यामध्ये 100 रेसिपी, सगळ्यात चिकनच्या 100, मटनच्या 100, फिशच्या 100, अशा सगळ्या 100 आहेत. आणि ते पुस्तक लिहिलं तेव्हा फक्त मी काय केलं की टेस्ट करून पाहिलं, पण इनटेक नाही केलं. मग भाजलेलं, तळलेलं, त्याच्यानंतर शिजवलेलं, जे काय असेल ते इनटेक केलं नाही. तर तेवढ्या पुरतच की ती चव रजिस्टर झाली. आणि बेसिकली मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा, नॉनव्हेजचा बेस हा व्हेजच असतो, तो तुमचा उत्तम पाहिजे. नॉनव्हेज शिजलाय की नाही, शिळ आहे की ताजं, हे सगळे पारख मला आहे. त्या पद्धतीने मी चालतो आणि ते होतं सगळं. पण मग सावजी म्हटल्यानंतर मटण सावजी असंच म्हटलं जातं, म्हणजे व्हेज सावजी एक सगळ्यांचं मला चिडवतात, ही मिथ्या आहे, असं काही नाहीये. पण मग ते कसं केलं तुम्ही? कारण किती माणसं जेवली असतील त्या दरम्यान? ॲव्हरेज रोज 800-1000 लोक यायचे रोज. आणि मग पायाकूर, फेरगोदडी, मटण, चिकन, खिमा, कलेजी, हे सगळं त्याच्यामध्ये असायचं. तुला गंमत सांगतो की जे सावजी म्हणजे ही एक कास्ट आहे, हलबा कोष्टी समाज आहे. म्हणजे काय सांगा ना? हा, सावजी म्हणजे हा मान आहे. या रावजी, या सावजी, या बाबाजी, असं जे म्हणतो ना, या श्रीमंत, तसं सावजी. आणि हा कोष्टी समाज आहे, यांच्याकडे पॉवरलूम्स होते, पहिले हँडलूम्स होते. आणि हँडलूम्सचे पॉवरलूम झाल्यावर यांचा बिझनेस कमी झाला. पण यांना माहिती होतं की आपल्या जेवणामध्ये, आपल्या पदार्थांमध्ये वेगळेपण आहे, ते लोकांना आवडतं. आणि म्हणून त्यांनी छोट्या छोट्या खानावळी टाकायला सुरुवात केली. असा तो सावजी. पण ते खूप झणझणीत असतं, तेल जास्त असतं त्याच्यामध्ये. पण ऑथेंटिक जर सावजी तुम्ही तयार केलं तर ते जळजळणं वगैरे प्रकार नसतो त्याच्यामध्ये. एकदा मी माझ्या हातचं खिलवीन, पण तुला सांगतो की जे काका आमच्या इथे सावजी पद्धतीचं जेवण बनवतात, ते स्वतः कोष्टी आहेत, पण ते सुद्धा व्हेजिटेरियन आहेत. आणि ते एवढ्या लोकांना सावजी करून खायला घालत होते. अशी गंमत आहे. मग अशी आपण सेलिब्रिटीज विषयी बोलत होतो. तुम्हाला स्वतःला कुठल्या सेलिब्रिटीला स्वयंपाक करून खायला घालायला आवडलं होतं तुम्हाला मनापासून? मग त्यांच्याकडनं मिळालेली दाद असेल किंवा तुम्ही त्यांचे फॅन असाल? मला ना, खरं सांगू का, की नितीनजी गडकरी आणि देवेंजी, या दोघांना, आणि मोहनजी, या तिघांना मला खाऊ घालायला आवडतं. कारण तिघं मनापासून जेवणावर प्रेम करतात. हा, आणि इंडस्ट्री म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतलं म्हटलं तर खरं काय खोटं काय समजत नाही. हा, कॅमेरा सगळं वा वा, अरे तू टेस्ट कर बाई, पहिलं ते जिभेपर्यंत पोचत नाही, तू ओ वाव वाव वा फंटा, अरे त्याच्यात मिठे नाही आहे. असं झालेलं आहे बरेच वेळा. त्याच्यात मीठ कमी जास्त काय असतं, म्हटलं हा जाऊ दे, तिला त्याचे पैसे मिळतात, ती तिचं काम कौतुक करायचं काम करते. तुम्हाला स्वतःला तुमच्या हातचा कुठला पदार्थ खूप आवडतो? मला माझ्या हातचं फोडणीचं वरण. फोडणीचं वरण, ओके. कारण माझी आई फोडणीचं वरण खूप छान करायची, मग मोठी वहिनी छान करायची. आणि मला वरण भात इन एनी फॉर्म, मग मे बी आमटी भात, साधं वरण भात, फोडणीचं वरण भात, कैरी कांदा घासलेलं फोडणीचं वरण, त्याच्यानंतर इडली सांबार, वरण हा प्रकार खूप आवडतो.
वरण भात तुम्हाला हो. तुमच्या हातचाच आवडतो. आणि तुम्हाला दुसऱ्याने केलेला कुठला पदार्थ, म्हणजे बाहेर तुम्ही जर गेलात तर तुम्ही काय आवडीने खाता? बाहेर ना मला पनीर इन एनी फॉर्म, पनीरचे वेगवेगळे जे प्रकार असतात हं. ते मला खूप आवडतात. आणि अमेरिकेत असताना तिथला सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो, अमेरिकन ब्रेकफास्ट, दॅट आय लाईक. तुम्हाला खूप आवडतं. आतापर्यंत तुम्ही खाल्लेला वियर्डेस्ट प्रकार कुठला आहे व्हेज मध्ये? कारण आपण तर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ते नाही, पण व्हेज मध्ये असं वियर्ड, हे काय आहे असं? परवाच एकाने खूप कौतुकाने मला बोलवलं हं. आणि सॉरी टू से, तो म्हणे जो मैं आपको चाट खिलाऊंगा बोले आज, पानी पूरी का चाट दुनिया में खाया नहीं होगा. म्हटलं ठीक आहे भैया खिला. आणि त्यांनी छान बनवून आणल्या, अशा मोठ्या पुऱ्या छान, त्याच्यावर छान असं व्हाईट हे केलेलं, त्याच्यावर हे टाकलेलं. तर रेग्युलर तर आहे खाऊन, खाल्लं तर काय ते पाणीपुरीचं पुरी, त्याच्यात आईस्क्रीम आणि त्याच्यात चाट मसाला, कांदा बिंदा, हे काय आहे? बापरे. हे काय? आणि आजकाल त्या तुमच्या ह्याला रील्स मध्ये वगैरे काय काय घालतात, त्याच्यातच मिओनिज घालतात, त्याच्यातच चीज घालतात, पुन्हा आतमध्ये बाहेर बटर एवढं मोठं करून टाकतात, त्याच्यात लपड करतात, पुन्हा चीज घासून घालतात. अरे बापरे. चीजचं प्रमाण आजकाल या रील्स आणि स्ट्रीट फूड मध्ये खूप वाढलंय, हा, असं पण वाटतं मला एक तुम्हाला असं? समजत नाही, ते चीज आणि जे काय ते वापरतात, काय मिओनिज, हम्म. ते एवढं स्वस्त कसं असतं? खरं ते महाग आहे. खूप महाग आहे. आणि त्याचे कॉस्टिंग पाहिलं तर त्या 100 रुपये 80 रुपये किलो मध्ये मिओनिज, एवढं शक्यच नाही. मग गडबड आहे मग त्याच्यात. म्हणजे हायजीन आणि हो, तर त्याचा विचार करून तुम्ही खाल्लं खाल्लं पाहिजे. पाहिजे. म्हणजे काही वेळेला एखादा फूड, म्हणजे एखादा पदार्थ महाग असतो, पण त्यामागे त्याचं कारणही असतं, अगदी कारण तो बरोबर. तितका हेल्दी असला पाहिजे. हेल्दी म्हणजे आपण हेल्थ या अँगलनी विचार करते, डाएट ह्या अँगलनी नाही, की तो हेल्दी असला पाहिजे किंवा काय. ह्याच्यावरनं सर एक गोष्ट अशी आहे की आजकाल लोक खूप कॉन्शियस होऊन जेवतात किंवा खातात. पूर्वी माझ्या बाबांनी पण 10 काय 50 जिलब्या 30 जिलब्या हो, असं लग्नांमध्ये कॉम्पिटिशन लागायची, गुलाबजाम आणि हे सगळं. आजकाल खाणं लोकांचं खूप लिमिटेड, कमी खूप झालेलं आहे. मोजून मापून खातात, केवढ्या कॅलरीज आणि हे ते. मग या सगळ्यामध्ये साखर हा एक महत्वाचा, की गोड खायचं नाही, मग शुगर फ्री वगैरे. हे खरंच सगळं हेल्दी आहे का? पण काय वाटतं तुम्हाला? शुगर फ्री बद्दल ना काही काही म्हणजे दोन मला हे येतात, हं. की हो बा हे खरंच असं हे होतं हं. आणि त्याचा फायदा होतो वगैरे. पण असं मला खूप जास्त वाटलं नाही. हं. हा, आणि माझं म्हणणं असं आहे की देवाने या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत नॅचरल वेने, नॅचरल पद्धत. पूर्वी तर खूप जास्त साखर खायचे, तेव्हा नव्हता एवढा डायबिटीस. 100 वर्ष माणसं जगायचे धडधाकट. आताच का नाही का? हं. मग एवढे तर आता हॉस्पिटल्स निघाले, एवढं तुमचं विज्ञान पुढे गेलं, व्हाय दिस? हं. तर देवाने एवढं सगळं छान तयार केलेलं आहे, तर त्याचा उपभोग घ्या, आनंद घ्या. तुम्ही एवढं नका खाऊ, एवढूच खा. करेक्ट. हा, एवढूच खा. एका डायटिशियननी सांगितलं की 10 गुलाबजाम नाही, पण 2नी दोन, समाधान होतंय, हा तर खा ते ना का मग, नाही खायचं? का नाही खायचं? आता एक महत्वाचा अजून प्रश्न, तुमच्या हेल्थ, तुम्ही स्वतः गणित म्हणून, आता येतोय फळांचा राजा आंबा. आंबा. आंब्याबद्दल पण खूप मिथ्स आहेत, की खायचा नाही खायचा, डाएट आणि हे. तुम्हाला किती आवडतो आंबा? मला आंबा खूप आवडतो. माझ्या घरी स्वतःच्या आंब्याची 3 झाड आहेत वेगवेगळ्या जातीची. हं. आणि एक तर झाड असं आहे की त्याचा आंबा झाडा मोठा होतो एक तो, आणि म्हणजे आता त्याचं नाव घेतल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, एवढा तो छान असा गोड असतो आंबा. आणि मी माझा अनुभव सांगतो. मला आंबा खाऊन माझं माझं वजन वाढलेलंच आहे, असं काहीच नाही आहे. हा, म्हणजे मी खूप स्लिम ट्रिम असा काही नाही आहे. पण तरी आपण एक थोडस लिमिटमध्ये असतो, की ऍटलिस्ट स्वतःची कामं स्वतः करू शकतो, धावपळ करू शकतो, 24 तास मी जागून काम करू शकतो. हे सगळं करायला जे काय व्यायाम पुरेसा असतो तेवढा हं. करतो मी. करतो. खूप डाएट अगदी असा काही करत नाही. खोटं कशाला बोलायचं? ब्रह्मदेव मला वरती जाऊन गेल्यावर झोडपेल, की अरे का हराम, खोटं बोलला? का तू एवढं सगळं दिलं होतं तुला, तू का खाल्लं नाही? तर माझं वजन काही वाढत नाही आंबा. पण मी लिमिटेड असा खातो, ठरवून खातो. आणि आपण भले मला नेहमी टोकत असते जेवणाबद्दल वगैरे, पण आंबा हा वीक पॉइंट आहे. ती थोडा ना थोडा मला देत असते, दया म्हणून म्हणा, खा काही बाई खा. खा. हा, असं.
पण मग जेव्हा तुम्ही भारताबाहेर असता तेव्हा कसं मॅनेज करता? कारण आता तुम्ही चाललायत मे महिन्यामध्येच बरोबर. आणि आता तर आंब्याचा सीझन सुरू झालाय. नाही, मग आमच्या तेव्हा मिस घरची लोक करता? खूप प्रेमळ आहेत. ते डीप फ्रीज मध्ये ठेवतात आंबा वाह! आपण. हो. तुम्ही आलात की मग आल्यावर. आंबा खाता येतो. तर आता बाहेर जर बघायला गेलं तर आपण जेवणाबद्दल जसं तुम्ही मेयोनीज म्हणालात तसंच चायनीज फूडच्या गाड्या रस्त्यावर खूप असतात आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटो आणि या सगळ्याच्या पावडर्स आहेत बरोबर. त्याचं प्रमाण ते कितपत खाणं योग्य आहे हं, आणि ते चायनीज लोक खरं हे खातात का हा माझा प्रश्न आहे. नाही, तू चायनाला जर गेली ना, तर तुम्ही ओरिजिनल चायनीज जेवण खाऊ शकणार नाही. हं. इतकं ते असं मिळमिळीत अशा टाईपचं जेवण सपक असतं, एकदम. सपक. आता आमच्या अमेरिकेत सुद्धा इंडो चायनीज असे लिहिलेले रेस्टॉरंट्स आहेत, की हं. जिथे इंडियनाइज केलेलं चायनीज आहे, जे आपण जे खातो. आपण खातो. हं. आपल्या इथे तसाच प्रकार आहे. हं. आणि त्यातले चांगल्या क्वालिटीचे सॉसेस जर वापरून तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तर ओके. पण या गाड्यांवरचा तर मला काही भरोसा नाही आहे. हं. हां, की एवढ्या स्वस्तात ते देऊ कसं शकतात? आणि ज्या पद्धतीने ते बनवतात, भरपूर रंग, हं. भरपूर सॉसेसचा माव, त्याच्यानंतर अजिनामोटो, मोनोझोडियम ग्लुटामेट ज्याला म्हणतात, उमामी ज्याला म्हणतात, हं. त्याचं भरपूर प्रमाणात वापर हे चुकीचं आहे. हं. लोकांनी खाताना विचार केलाच पाहिजे. हां, त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. शेवटी हेल्थ तुमची आहे. हेल्थ तुमची आहे. सर आता मी एक प्रश्न विचारते. तुम्हाला असं वाटलं का, की कधीतरी आपण एखादं हेल्दी फूडचं जॉइन काढावं? कारण आता ते पण खूप आहे. व्हीगन, हेल्थ कॉन्शियस, ग्लुटन फ्री काय कीटो डाएट ह्याची वेगवेगळी मुंबईत आम्हाला रेस्टॉरंट्स दिसतात. हे वेड थोडं मुंबईमध्ये जास्त आहे. मेट्रो सिटीजमध्ये मेट्रो आहे. सिटीजमध्ये तर मी मुंबईत आहे त्यामुळे मला माहिती पुणे, नागपूर, संभाजीनगर इथे असं काही नाहीये. पण असं काही ट्रायल बेसिसवर आपल्या रेस्टॉरंट्समध्येच म्हणजे मी आमच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रयोग करून पाहिला. हं. तुला खरं सांगतो भार्गवी, की लोकं म्हणे, की "हे पथ्याचं जेवण जेवायला आम्ही इथे आलेलो नाही. आम्ही एन्जॉय करायला आलो." म्हटलं, "तुम्हाला त्याचे पैसे घेत नाहीये. पण वाटलं ते खा." हां. महिना 10 दिवस, 15 दिवस बनवलं. रोज उरायचं. कोणी खायचं नाही आणि ते हो. बंद केलं प्रकरण. आणि मी माझ्या पाहण्यात ती 2-4 रेस्टॉरंट्स उघडली, नागपुरात सुद्धा. हं. काही दिवस चालली हौसेनी. आता त्याची जागा परत रेग्युलर रेस्टॉरंट्सनी घेतलेली आहे. हं. अशी गंमत आहे ते. पण भारताबाहेर मात्र ह्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे हो, कीटो डाएट, हो, ग्लुटन फ्री आणि हो. मग तिकडे आपल्या रेस्टॉरंटमध्ये असं काही आपण स्पेशल ठेवतो? आम्ही फक्त हे करतो, की ॲलर्जेटिक काही जे पदार्थ असतात त्याचा हं. वापर करत नाही हां. किंवा त्यांना ऑप्शन्स देतो. बरं. याची ॲलर्जी आहे का? त्याच्या बदल्यात हे तुम्हाला मिळेल. अच्छा. हां, ओके. हे कारण करतो. तिथे ते खूप आहे हां. कारण. हं. आणि विष्णूजी रसोईमध्ये सुद्धा जैनी पद्धतीचं जेवण जे असतं, ज्यात कांदा नाही, हं. लसूण नाही, आलं नाही, अशा पद्धतीचं जेवण ते अवेलेबल आहे. आपल्या इथे इंडियामध्ये पण सगळीकडे. हो, असेल. कारण सगळीकडे. हां, हो. कांदा लसूण कारण आपण मी बरेच दिवस असे असतात, की जेव्हा हो, आपण कांदा लसूण खात नाही. तर हो. रामनवमी झाली, त्याला बरोबर. आपण त्या दिवशी उपासाच्या दिवशी हां, कांदा लसूण खात नाही. मग बरोबर. आपल्याकडे ते ते पदार्थ असतं आणि असतात. व्हीगन कोणाला वाटलं तर व्हीगन करणं सोपं असतं त्या मानाने. हां. हां, की जिथे डेअरी आणि मांस नाही, हे हं. व्हीगन झालं. बरोबर. मग त्याला भरपूर पर्याय आहेत. तर व्हीगन जेवण सुद्धा आपल्या ह्याच्यात म्हणजे इकडे आणि मिळतं तिकडे दोन्हीकडे आपल्याकडे मिळतं. हो. दोन्हीकडे मिळू शकतं. सर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या शेफ्सना भेटला असाल. तुमचे स्वतःचे फेव्हरेट शेफ कोण आहे? मला सांगू का, की आमच्या इथे ना संदीप नावाचा मुलगा आहे. बरं. अतिशय साधा. अगदी चहा सुद्धा येत नव्हता याला. हां. तर तसा तो बनवायला संदीप आणि एक दुसरं नाव आहे त्याचं, मी सांगतो. ही 2 मुलं माझ्या फार आवडीची आहेत. ही बघा कशी दिसतात. ओह! हां. तर तो पहिला जो आहे तो छत्तीसगडचा आहे आणि तो आमच्या इथे जेव्हा आम्ही रेस्टॉरंट बनवत होतो, तेव्हा खड्डे खणायचं काम करायचा. खड्डे आणि म्हणजे? खड्डे म्हणजे असे पायवा हां, वगैरे, पायवाट बनवणं वगैरे. पायवा हां, त्यांनी, हां. हां. म्हणजे तो म्हणतो, की "ये इस रेस्टोरेंट की नींव मेरे हाथ की है." हां. तर तो अज्जू त्याचं पुण्याला नाव. आहे का तो आता अमरावतीला आहे. अमरावतीला? प्रत्येक जे नवीन रेस्टॉरंट उघडतं तिथे अज्जू जातो. अच्छा. हां. ओके. आणि त्याची एक खासियत म्हणजे, की तो लोकं तयार करतो. शेफ मंडळी साधारणपणे कसं स्वतःला आलं, की दुसऱ्याला देत नाहीत. हं, पण त्याला माझा स्वभाव लागलेला आहे. हं. आदमी बनाओ, आदमी तैयार करो. तर तसे तो लोकं तयार करतो आणि तो पायवा खणायला आलेल्या पोरगानंतर मग अ, असंच जाता-जाता म्हणे, "आपके यहाँ कर दूं क्या?" म्हणे काम में. बोला, "तू ये करेगा?" "हाँ." बोले, "पानी बाटूंगा." मग पहिले पाणी वाटायला लागला. मग ते करता-करता मला एक जण म्हणे, की "विष्णु भैया बोले वो अंडा करी बहुत अच्छी बनाता." बोला, "अंडा करी?" बोले, "हाँ." "वो छुट्टी के दिन इधर पीछे पार्टी करते." बोले. मग एक दिवस मी त्याने अंडा करी बनवती पाहिली.
अप्रतिम म्हटलं, तो किचन में चाहिए लडका. असं करता करता त्याला मी किचन मध्ये आणलं आणि आज त्याला 40,000 पगार आहे. शिकला नाही, सवरला नाही, काही नाही. आणि दुसरा हा संदीप, ह्याला सुद्धा आला तेव्हा त्याच्या भावाने आणलं. म्हटलं तेरे को चाय बनाने आती है क्या? म्हणे हा आती है. त्यांनी कसा बसा मचूर चहा बनवला होता, पण नंतर त्याला तयार केलं. तो आता पूर्ण नागपूरची रसोई सांभाळतो. पण त्याचे एक तो चांगला लिस्नर आहे, तो ऐकतो आपण जे काय म्हटलं ते. आणि आमच्या विश्वजी की रसोईमध्ये एक पार्ट मध्ये स्टुडिओ आहे, तर तिथे मी रेसिपीज करत असतो, शूटिंग करत असतो. हा सगळं आवरून तिथे येऊन बसतो आणि वेगवेगळं बघत असतो. मला असे लोक खूप आवडतात, ज्यांना शिकायची इच्छा ज्यांना खूप शिकायची असते. 100%. आणि बाकी मग वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जातो आपण. गोकुल वृंदावन आहे, साऊथ इंडियन प्रचंड आवडतं आमच्या इथे. त्याच्यानंतर एक कॅटर आहे, राजपूत कॅटर म्हणून, बरेच वर्षापासून. त्यांच्या इथलं जेवण, लग्नातलं जेवण म्हणजे रिसेप्शन अप्रतिम. आणि काय मेनू असतो, किती मोठा असतो, आणि प्रत्येक गोष्ट चविष्ट. त्याच्यानंतर अशोका हॉटेल आहे, त्याच्यानंतर बार्बेक्यू आहे. ही सगळी मंडळी जी आहेत, प्रत्येकाची खासियत वेगवेगळी आहे. आणि बाहेरचे शेफ तुम्ही कधी भेटलायत त्यांना? म्हणजे संजीव कपूर आहे, विकास खन्ना आहे. संजीव कपूर हा म्हणजे आता मित्र टाईपच झाले. आम्ही एका मिशनवर सध्या दोघेही काम करतो. नो किड्स हंग्री नावाचा एक प्रकार, किंवा कुठलाही मुलगा उपाशी राहायला नको. तर ही शेअर अवर स्ट्रेंथ नावाची एक संघटना आहे अमेरिकेतली, ती भारतात आली. मग त्यांना मी म्हटलं नागपूरला तुम्ही सुरू करा. आम्ही नागपूरला फंड रायझिंगचा एक कार्यक्रम घेतला. तेव्हा संजीवजी आले होते आणि 1.5 करोड रुपये आम्ही जमा केले, 1.5 करोड त्यांनी दिले आणि 3 करोड रुपये खर्चून 20,000 पोरं जेवू शकतील एवढं मोठं किचन आता तयार केलं. ते कार्यान्वित झालं, लोक जेवतायत. कुठे? हे नागपूरला. हो, असे सगळे काम करत असतो. त्यानंतर हरपाल चांगला मित्र आहे. पण सर, तुम्ही आता टेलिव्हिजनकडे पण वळलात. तुम्ही टेलिव्हिजन शोज केलेत वेगवेगळे. सातत्याने तुम्ही स्वयंपाक दाखवत होतात बायकांना आणि प्रत्येक बाईच्या किचन मध्ये तुम्ही होतात, की अरे विष्णूजींनी हे सांगितलंय, विष्णूजींनी ते सांगितलंय. तुम्हाला असा कधी कुठला खूप फनी किस्सा आठवतोय किंवा एखादा अगदी तुम्हाला खूप काय झाला भिडेल असे किस्से खूप आहेत. सांगा आम्हाला एखादा. एक किस्सा असा आहे की माझी ही अंगठी आहे ना, ही अंगठी, तर ही अंगठी मी जेव्हा 2003 साली मेजवानी सुरू केलं तेव्हा ही अंगठी घालायचं, तेव्हापासून घालतोय. तर 2001 साली मी ड्रेस डिझायनिंगचा कोर्स केला होता. कसला? ड्रेस डिझायनिंग. तुम्ही? हो, मी बेसिकली आज पहिल्यांदा कळलं. चित्रकार आहे आणि मला फिल्म लाईन मध्ये यायचं होतं, मला ऍक्टर बनायचं होतं. आणि मग तेव्हा असं जसं आता रेस्टॉरंट किंवा कॅटरिंगचं उघडल्यानंतर मी सगळी माझी तयारी करून ठेवली की बाबा कधी मौका मिळाला अमेरिकेला जायचा तर पासपोर्ट व्हिसा तयार पाहिजे. तशीच मी म्हटलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठलाही आपल्याला मौका मिळाला कुठेही काम करण्याचा तर म्हटलं सगळी तयारी पाहिजे, म्हणून ड्रेस डिझायनिंगचाही कोर्स केला. त्याच्यानंतर त्याच्यात ज्वेलरी डिझायनिंग होतं ते केलं, त्याच्यात ही अंगठी बनवली होती. आणि मग मध्यंतरी एक इथे काहीतरी सेप्टिक झालं, त्याच्यामुळे जवळपास 1-1.5 महिना ती अंगठी घातली नाही. मेजवानी तेव्हा रोज यायचं, तर ते रोज लगेच लक्षात यायचं, म्हणजे ही अंगठी काढल्यानंतर तिथला हा जो मार्क, तो जो दिसतो, तो विधवा मार्क दिसायचा. बोट विधवा आहे का असं वाटायचं. तर एक मुलगा आला, कुठल्या शहरात, जळगाव शहरामध्ये शो होता. म्हणजे सर मला काम आहे पर्सनल, म्हणजे माझं असं असं इथे इंडस्ट्री आहे आमची आणि आम्ही म्हटलं बरं. आणि तो दिसत होता चांगला, त्यामुळे माझ्या आईचा एक निरोप मुला. सर सगळ्यांसमोर नाही म्हणत, या मागे आला. म्हणजे सर तुम्ही अंगठी का नाही घालत आहे? माझ्या आईने निरोप पाठवला, काही प्रॉब्लेम आहे का त्यांना? तसं असेल तर आपण सॉल्व्ह करू, पण ती अंगठी परत स्वयंपाक बघा मी कसा करतो. हा एक किस्सा. आणि दुसरा म्हणजे एकदा नाशिकला हे झालं की 1,500-2 हजार बायका सखी मंचचा कार्यक्रम त्या बसल्या होत्या आणि मी विचारतो की बाबा कोणाला आता काही प्रश्न असतील तर विचारा. मग एक बाई म्हणे की मला आहे. म्हटलं रेसिपीज नाही, म्हणे मला बोलायचं. म्हटलं नाही नाही आत्ताच बोलायचं. तिच्या हातावर खांद्यावर एक पोरगा पण, आणि ती आली. म्हटलं माईक घ्या. नाही नाही मला स्टेजवरच यायचं. बरं आता अशा वेळी काय होतं की आपण होई नाही म्हणू शकत नाही, मग या बाबा. मग ती वर आली आणि पोरगा माझ्या हातात दिला, ह्याला पकडा म्हणे, माईक द्या म्हणे माझ्या हातात. म्हटलं हे आता काय करते बाबा, घरावर गोटे आणते काय? ती म्हणे की आता ह्याच्या डोक्यावर हात ठेवा तुम्ही. त्याच्या डोक्यावर हात ठेवायला लावला. म्हणे या मुलावर गर्भसंस्कार या माणसाचे झाले आहेत म्हणे.
मी शॉक. म्हटलं झालं काय नेमकं? म्हणे मी खरं सांगू का, मला किचन मधलं वगैरे काही आवडायचं नाही म्हणे. आणि हे शो बी मी कधी पाहिले नव्हते, मी तुम्हाला ओळखतही नव्हते म्हणे. पण म्हणे याच्या वेळी मला दिवस गेल्यानंतर मला कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितली. त्यामुळे मी ती घेत असताना एकदा तुमचा शो लागला आणि तुम्ही काहीतरी अवांतर गप्पा मारल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की चला आजही यांना पाहू. असं करत करत मी रोज यांना तुम्हाला पाहायला लागले, तुमचे शोज. मग मला कुकिंग मध्ये इंटरेस्ट तयार झाला. म्हणजे हा मुलगा कित्येक म्हणजे नॉर्मल केसमध्ये जे बडबड करतात ती बडबड केली नाही, बोललाच नाही. पण यांनी पहिला शब्द उच्चारला तो विष्णूजी उच्चारला म्हणे. अय्या, आणि म्हणे रांगत रांगत तो तुमचं म्युझिक लागलं की ती जाऊन बसायचा आणि हा खूप खाण्याचा शौकीन आहे. तर असे सगळे हे वेगवेगळे किस्से असतात की ज्यांनी एक तर मुळात टचिंग असतात. टेलिव्हिजनमुळे तुम्ही सगळ्यांच्या घराघरात पोहोचता, बरोबर. त्यामुळे तो एक ई फरक टीव्हीला सगळे पडतो. मी हे मार्क देतो. करेक्ट. हा. आणि तेव्हा तोही एक आता कलर्स मराठी, पूर्वी ईटीव्ही ई होतं टीव्ही. ते, आणि बरोबर. ई टीव्ही शाळा होती सगळ्यांची. कॅमेरामन म्हणू नको, डिरेक्टर म्हणू नको, नवीन ऍक्टर्स म्हणू नको, आमच्यासारखे लोक म्हणू नको. यांची सगळ्यांची बेसिक पहिली दुसरी वर्ग जो असतो तो म्हणजे ई टीव्ही. ते सगळं शिकायला मिळालं. आणि मी ह्यांना सुद्धा एक यांच्यासोबतचा किस्सा आहे. रामोजीराव, हम्म. की त्यांना मी एकदा हलवा केलेला होता हैदराबादला, हा. शिरा. हा. त्यांना आवडला होता तो. आणि नंतर काय झालं की कालांतराने हे सगळं घडत गेलं. मी इतके वर्ष मग जेव्हाही हैदराबादला मी प्रयत्नपूर्वक त्यांची भेट घ्यायचो. आणि आता गेल्यानंतर त्यांचा काही 12-13 दिवस आमच्या इथल्या ई टीव्ही ग्रुपनी नागपूरला बनवला. आणि मग ते म्हणे की हम विष्णू की रसोई में ही कर रहे और बोले आपको आना है. आणि त्यांना जो हलवा तुम्ही खिलवला तो तसाच त्याचा प्रसाद द्यायचा. ठीक आहे. बरं, मी होतो शूटिंग मध्ये वेगळ्या. मग मी आमच्या माणसाला सांगितलं, मग बनाले कर. आणि त्यांनी बनवला आणि तो नेता नेता पडला. अय्या, हलवा खाली पडला. मग मला तो बनवावा लागला. परत बनवला. मग मी बनवला आणि तो दिला. तर ते त्यांच्या माझ्या हातून जाणं गरजेचं होतं. जे मगाशी आपण म्हटलं की हा. ते व्हावं ती जी इच्छा असते, हो. ती युनिव्हर्सची जी इच्छा असते, अगदी ती बरोबर. तुमच्याकडनं त्यांनी करून घेतला, तो अगदी पडायची काहीच गरज नाही नाही, खरं काहीच तर. गरज नव्हती. अशी गंमत असते सगळी. शेवटी ते आणि मी म्हणतो देवाची खरंच कृपा आहे यार. पण सर, तुम्ही आता एवढी हॉटेल्स उघडली आहेत आणि आता नवीन तुम्ही एक एक हरियाणामध्ये उघडणार आहात, एक मनालीमध्ये उघडणार आहात. पण त्याचबरोबरीने तुम्ही समाजसेवा खूप करत असता, जसं तुम्ही आता म्हणालात की मगाशी आपण एक वारकऱ्यांचं बोललो की हो. युके मध्ये आपण विठ्ठल रखुमाई मंदिर, किंवा आता तसं नो चाइल्ड शुड बी हंग्री, तसं तुम्ही वेगवेगळं खूप सामाजिक कार्य करत असता. ती तुमच्याकडे प्रेरणा कुठून आली आहे? ती प्रेरणा नाही, म्हणजे मी जर काही केलं नसतं तर मी समाजकार्यच केलं असतं. नाही सर, तुम्ही ऍक्टर झाला असता. ऍक्टर नव्हतो, म्हणजे असं वाटलं की नाही आता ऍक्टर नाही, ऍक्टिंग नाही जमत आपल्याला, कोणी घेत नाही. तर मग मी समाजकामच केलं असतं. आणि त्या दृष्टीने मी तयारी पण सुरू केली. पण मला तिथे गेल्यानंतर हे जे घाणेरडं राजकारण सगळं दिसलं, त्याच्यामुळे मी व्यथित झालो. म्हटलं जाऊ द्या, असं नाही करू, आपल्याला जेवढं जमतं तेवढं करायचं. मग आता मध्यंतरी आदिवासी लोकांचा एक मेळावा होता, 25,000 लोकांचा. तर ही आदिवासी मंडळी जी नागपूर शिवाय आसपासच्या भागात होती. तर डिलिस्टिंगचं काम एक होतं, म्हणजे की जी कन्व्हर्ट होतात आदिवासी, कोणी ख्रिश्चन होतं, कोणी मुस्लिम होतं, तर ते लोक इकडलाही फायदा घेतात, तिकडलाही फायदा घेतात. तर त्यांना जर आपण काढून टाकलं, डिलिस्ट केलं, तर 25,000 लोकांचा जो पैसा येतो डिलिस्टिंग वर, ते 20,000 होतील. मग 20,000 लोकांना त्याचा चांगला फायदा फायदा होतो. मिळू शकतो. यासाठी एक मेळावा होता. आणि ती आल्यानंतर माझ्याकडे विचार आला की आम्ही येण्या जाण्याचा तर खर्च यांचा केला, जेवणाची व्यवस्था कशी काय करता येईल. म्हटलं ठीक आहे, मी करतो काहीतरी. आणि मग मी सगळ्या 25,000 लोकांना 10,000 किलो मसाले भात बनवला आणि 12-12 पुऱ्या. तर हे होतं, म्हणजे माझ्या मनात असतं. आणि मग एकदा सुरू केल्यावर मग कोणी एखादा म्हणतो 200 किलो चावल मैं बेचता हूं. मग त्याच्यानंतर कोविडमध्ये जी मंडळी घराघरातून आम्ही गोळ्या केल्या होत्या, त्या लोकांना समोर त्यांनी म्हणाले आम्ही पुऱ्यांचे पाकिटं देऊ. असं सगळं होऊन जातं का? आपण फक्त धक्का मारायचा. आणि नेहमी एक लक्षात ठेव की एकटे मोठे नका हो. तुमच्या बरोबरची काम करणारी मंडळी त्यांनाही मोठं करा. नक्की. नाही तर तुमच्याकडे स्कूटर जाऊन गाडी आली तरी तो बिचारा गचाट्या मारतोय सायकलवर. तसं नाही. स्कूटर जाऊन गाडी आली तर त्याच्याकडे स्कूटर येऊ द्या. गाडीहून मोठी गाडी आली तर त्याच्या ऍटलिस्ट ई रिक्षा येऊ द्या त्याच्याकडे. करेक्ट. असं माझं नेहमी हे असतं. सर, पण जेव्हा हे यश मिळतं ना, तेव्हा हा माझा तरुण मुलांसाठीचा हा प्रश्न आहे आणि माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला हे
सांगायचंय आणि तुम्हालाही विचारायचंय. लोकांना आता तुमचं यश दिसतं, की अरे विष्णूजींचं अमेरिकेत हॉटेल आहे किंवा ते आता हरियाणामध्ये काढतायत किंवा त्यांची पुण्यात 2 आहेत, अमरावतीत आहे. पण ह्यामागे सर खूप कष्ट आहेत. भयंकर. तर हा ग्राफ खाली वर असतो. कोविडचा काळ पाहिला, हो. रेस्टॉरंट इंडस्ट्रीनी सगळ्यात मोठा फटका बरोबर. बसलाय. ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट्सनाच पूर्णपणे. पण ते गरजेचं पण होतं, कारण रोजचं अन्न होतं. अगदी बरोबर. पण मग त्या काळात ही रेस्टॉरंट चालवणं, मेंटेन करणं वाटतं तितकं सोपं नाहीये ना सर? नाही. पण त्या काळात एक मी केलं, की दुसरं कोविड जेव्हा लागलं ना, पहिला कोविडचा अनुभव मला नागपुरातला होता. आणि तेव्हा जवळपास आम्ही 1,500 लोकांना रोज वरण भात भाजी पोळी द्यायचो. पण ते एका दिवसापर्यंत पुरत गेलं. नंतर मग आम्हालाच प्रॉब्लेम यायला लागला. म्हटलं जेवढं जोपर्यंत होतं तेवढं करा. पण मग दुसरा कोविड जसा लागला, मला माहिती होतं की अमेरिकेत काय होतं, की अशा पद्धतीचं काही संकट आलं की लोक जे आहेत जवळपास सोडून पळपाय करतात. म्हटलं आत्ता जर तिथे आपण गेलं तर आपल्याला याचा नक्की फायदा होणार. कमी पैशामध्ये जागा मिळणार, कमी पैशामध्ये चालती रेस्टॉरंट्स मिळणार. तसंच झालं. म्हणून ती एकाची 4 झाली. मी कोविड जो लागत होता आलं लक्षात, लगेच अमेरिकेचं तिकीट घालून गेलो तिकडे. सगळ्या रेस्टॉरंट्स जमा केली. आता ती सगळी सुरू आहेत. तर ऍटलिस्ट एक रेस्टॉरंट काढला ना तर 40 लोक कामाला लागतात ना. बरोबर. हा विचार करा मी. बरोबर. आणि मी खरंच देवाचे प्रत्येक ठिकाणी आभार मानतो. ईटीव्ही नंतर म्हणजे मेजवानी नंतर श्वेता बिडकर, नरेश बिडकर आणि आमचे सर सुहास जागीरदार या ठिकाणी ठरवलं की ह्याला रिकामं नाही बसू द्यायचं. मग त्यांनी मास्टर रेसिपी नावाचं चॅनल काढलं आणि मास्टर रेसिपीच्या निमित्ताने मी सगळीकडे कंटिन्यू राहिलो. करेक्ट. तर क्रेडिट गोज टू देम. म्हणजे प्रत्येक वळणावर कोणी ना कोणी भेटत गेलं, देव पाठवत गेला त्यांना आणि शो आपला सुरू राहिला समोरच्या समोर. सर तुम्ही मगाशी म्हणालात की तिकडे वेगवेगळे शेफ्स असतात, इंडियन कमी मिळतात. मग त्यांना तुम्ही सगळं शिकवता इंडियन करायला? बघ तिथे कसं असतं ना की तिथे कॅटेगरी वाटल्या गेल्या आपोआप, की साऊथ इंडियन आणि मराठी ही मंडळी एक तर आयटी मध्ये आणि त्यातली काही निघालेली मंडळी रेस्टॉरंट्स मध्ये. ओके. हा तरी मराठी कमीच. देन पंजाबी लोक सगळे गॅस स्टेशन, ट्रक ड्रायव्हर्स, ट्रक्स. आणि ट्रक ड्रायव्हर म्हणजे असा तिथे असा बिझनेस नाही आहे. खूप मोठा आणि श्रीमंत असा माणूस त्याचा ट्रक पाहण्यासारखा असतो. हा असा तो ट्रक. आणि गॅस स्टेशन म्हणजे पेट्रोल पंप. त्याच्यात पटेल लोक सगळे, मोठे किराणा शॉप आणि मॉटेल्स याच्यामध्ये सगळी पटेल लोक आहेत. आणि यांच्या सगळ्यांच्या हाताखाली मॅक्सिकन लोक आहेत. सगळ्यांच्या सगळीकडे मॅक्सिकन लोक तुम्हाला दिसतात. मॅक्सिकन लोकांचं आता रेस्टॉरंट मध्ये तशीच असतात आमच्याकडे काम करायला. एक दोन म्हणजे जे कटिंग वगैरे जे असते शेवटचे काम ते करतात आणि डिश वॉशिंगचं काम करतात. तर ही मंडळी काय ना, एक तर ह्यांचं खाणं जे आहे, खाण्याच्या पद्धती थोड्या इंडियनाइज आहेत. आपल्यासारखं मिरची, तिखट, थोडंसं आंबट गोड असं त्यांना आवडतं. त्यांचं म्युझिक सुद्धा आपल्यासारखंच असं थोडंसं आहे. आणि ती लोक जरी आपलं भाषा समजत नसतील, इंग्लिश समजत नसतील, तरी ते चांगले गुड लिसनर्स आहेत. त्यांना समजून घेतात ते आणि परफेक्शनिस्ट आहेत. एकदा त्यांना सांगितलं तसं म्हणजे आपल्या इथे पुरणाची पोळी, झुणका भाकर हे मॅक्सिकन लोक बनवतात. हा बघ किती खुशीत मॅक्सिकन मुलगा पोळ्या बनवतो आहे. तो पुरणपोळी तयार करतो. पुरण तयार करून द्यायचं, तो पुरणपोळी तयार करतो, भाकऱ्या तयार करतो. आता तो पुरणही तोच बनवतो. पुरण पण पातळ भाजी, झुणका हे सगळे मॅक्सिकन लोक बनवतात छान. आणि ते फोटो काढतात आणि त्यांच्या भाषेत घेऊन ठेवतात. हा कशी केली होती. मेक्सिकन माणसाच्या हातची पुरणपोळी खाल्ली पाहिजे. सर याच ह्याच्यामध्ये तुम्ही क्लाउड किचन नावाची कॉन्सेप्ट पण सुरू केली, ती काय सांगा? क्लाउड किचन म्हणजे घोस्ट किचन त्याला म्हणतात, ब्लॅक किचन म्हणतात, क्लाउड किचन म्हणतात. की जे किचन काय असतं? हे किचन दिसत म्हणजे लोकांना नाही दिसत. बरं. एक प्लॅटफॉर्म असतो आणि त्याच्यावर लिहिलं असतं की बाबा भार्गवी चिरमुले, वरण भात ढोकळा अमका ढमका कढी स्पेशालिस्ट. मग अजून एकाचं नाव त्याचं स्पेशल. आणि हे सगळं रन करणारी एक कंपनी असते. तुम्ही कुठे बनवताय त्यांना माहित नसतं. बरं. हा पण तुमच्या नावात लोक येतात. हे क्लाउड किचन कसं असतं की अमेरिकेत अशी संकल्पना असते की मी पाहिलं की अमेरिकेत मराठी मंडळी पुष्कळ आहेत. त्या मानाने मराठी रेस्टॉरंट्स नाही आहेत की त्यांना फीड करू शकेल. मग जे काय असते त्याच्यामध्येच ते निपटवून घेतात. मराठी रेस्टॉरंट काढलं किंवा काढायचं म्हटलं तर त्याला प्रचंड खर्च असतो. आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की ते वर्कर्स त्या पद्धतीचे काम करणारे मिळणं खूप कठीण असतं. बरोबर.
मग करायचं कसं? आवडतं असते. हा, आवडतं असते, करायचं कसं? तिथे एक अजून प्रकार पाहिला की डिपेंडिंग विसावर मंडळी येतात, म्हणजे बायका येतात, त्यांना हौस असते काहीतरी करायची. मग घरच्या घरी ते करतात, पण ते तिथे अलाव नाहीये. मग ते लायसन्स घ्या, मग घरी लोक. मग त्यापेक्षा अशी जागा की तिथे मी तुला हे काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ शेअर करतो, हे लोकांना बघतील. तर अशी जागा की तिथे ती कंपनी असते, त्यांचं काउंटर असतं. त्या काउंटरवर माणूस, म्हणजे ऑर्डर ऑनलाईन येते. ती ऑर्डर आली की 10 किचन मध्ये एक जापनीज असतं, एक चायनीज असतं, एक इंडियन असतं. इंडियन मधलं साऊथ इंडियन असतं, नॉर्थ इंडियन असतं, मराठी असतं. ठीक आहे, ऑर्डर कोणाची त्याला जाते आणि तिथे फक्त ती जी बाई असते किंवा माणूस असतो तो आणि त्याच्या खालती डिशवॉशर, दोघच जण तुम्ही ते चालवू शकता. तुमचं काम एवढंच, फक्त तिथे जेवण चांगलं बनवा, पॅक करा. तिथे एक रोबो येतो, त्याच्या हातात ते द्या, तो घेऊन जातो. तुमचा कस्टमरशी संबंध नसतो. पण हे अंडर वन रूफ असतं का? अंडर वन रूफ असतं. अच्छा, म्हणजे तसं समज ही जागा आहे, त्या जागेत मागे 4 किचन, अगदी बरोबर. एक जॅपनीज आहे, एक इंडियन आहे, इंडियन मध्ये पण प्रकार आहे, एक चायनीज आहे, आणि ऑर्डर आली की तो चायनीज लोक बनवणार, इंडियन लोक. अच्छा, ओके ओके. आणि ते जाणार, आणि बिलिंग ही कंपनी करते, वसूल करणं त्यांची जबाबदारी, सगळं 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 त्यांचं, लायसन्सिंग सगळं त्यांचं असतं. त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला कटकट नाही, आणि ते तुम्ही छानपणे पद्धतीने करू शकता. तर असं मी काढून मग 25 क्लाउड किचन काढले पूर्ण वेगवेगळ्या अमेरिकेत. आणि मराठी जेवणच त्याच्यामध्ये 20 प्रकारचे रेसिपीज सध्या दिल्या आहेत की त्या 20 प्रकारच्या रेसिपीज चालतील, मग पुन्हा दुसऱ्या रोटेट होतील, सो दॅट मराठी माणसाला अमेरिकेत आपलं मराठी शास्त्र शुद्ध पद्धतीने तयार केलेलं जेवण मिळू शकेल. आणि अशा पद्धतीने जे जेवण तयार करतात ना घरच्या, तर ते छान होतं, उत्तम होतं. पण मग हे लोक स्वयंपाक बनवणारे मराठी असतील? हो. म्हणजे तुम्ही त्यांना, कारण त्यांना ते पदार्थ कळणार नाहीत. बरोबर. मराठीच मंडळी करणार, तेवढ्या निगुतीने त्या करतात. म्हणजे घरगुती बायका कधी कुठे काटछाटपणा किंवा लांडी लबाडी असं करत नाही. कारण त्यांना ती सवयच नसते. त्यांना ती सवयच नसते, त्यांना ती स्वयंपाकाची आवड असते, ती त्यांना फक्त लोकांपर्यंत त्यांचं ते स्वयंपाक पोहोचवायचा असतो, आणि वेळ जातो, तेवढाच हातभार मिळतो. तर मग ही एक समाजसेवाच झाली, कारण ह्यातनं तुम्हाला तुमच्या रेसिपी सोडल्यास काहीच मिळत नाही. तसं खूप काही नाही मिळत. आणि मी खूप जास्त लक्षही देत नाही. तुम्ही छान राहा, छान कमवा, खा, नाव होऊ द्या चांगलं मराठी जेवणाचं, बस दॅट्स इट. पण मग ही अमेरिकेत कुठे कुठे आहेत? 25 आहेत ही 25, काही कॅलिफोर्नियाला आहेत, काही टेक्सासला आहेत, काही आता ह्युस्टनला आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी 2-2, 3-3, पण ही वाढवणार. हो नक्कीच, कारण मोठ्या मोठ्या शहरांना, शिकागो, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, जिथे मराठी माणसं खूप आहेत. शेवटी एक नक्की आहे सर, आपला मराठी माणूस कुठेही गेला तरी त्याला जेव्हा वरण भात आणि पिठलं भाकरी मिळतं, बरोबर, त्याच्यासारखा आनंद त्याला कशातही मिळत नाही. आणि मला असं वाटतं की आपणही, प्रत्येक भारतीय माणूस भारताबाहेर फिरायला गेला की पहिले 3 दिवस तिथलं जेवण प्रचंड एन्जॉय करतो, चौथ्या दिवशी वरण भात किंवा विमानात येताना तो ठरवतो वरण भात खायचा, कारण ते आपलं स्टेपल फूड आहे आणि आपण त्याच्यातच खूप आनंदी असतो. पण अशा अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, त्यामुळे तुमच्या नावाने अजून खूप रेकॉर्ड होत, आणि त्या एखाद्या रेकॉर्डला मी विटनेस, आता याच्यानंतरचा जो रेकॉर्ड असेल त्याच्यात तू विटनेस असशील, आणि तुझ्या तोंडून पहिले ती बातमी सगळ्यांना जाईल. बस, त्यामुळे तो रेकॉर्ड आपण करूया, आणि त्या रेकॉर्डसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच रेकॉर्ड करता करता समाजासाठी तुम्ही खरंच खूप मनापासून काम करता, ते असंच करत राहा. आमच्याकडे मला अजून संधी मिळावी समाजकाम करण्याची, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो की जिथे माझा उपयोग होत असेल ते नक्की मिळेल तुम्हाला 100%. आमच्याकडनं 2 छोटीशी तुम्हाला गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.